स्पॉटलाईट अकॅडमीची जी UPSC प्रिलिम्स टेस्ट सिरीज आहे 2024साठी, तर ही सध्या सुरू झालेली आहे. तर लवकरात लवकर तुम्ही या टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करू शकता आणि तुमचं जे प्रिपरेशन आहे 2024 UPSC प्रिलिम्स एक्झामिनेशनसाठी, तर हे तुम्ही स्ट्रॉंग करू शकता. ओके, या टेस्ट सिरीजमध्ये बघा तुम्हाला सेक्शनल टेस्ट अवेलेबल आहेत आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टसुद्धा अवेलेबल आहेत. टोटल टेस्टची जी संख्या आहे बघा ती 50 असणार आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन व्हिडिओ, त्याचबरोबर एक्सप्लेनेशन आन्सर की आणि त्याचबरोबर जे आहे हॉल अवेलेबिलिटी, या सर्व गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला इझिली अवेलेबल असणार आहे. तर टीम स्पॉटलाईटला तुम्ही कॉन्टॅक्ट करून या टेस्ट सिरीजबद्दल इन्क्वायरी करू शकता आणि लवकरात लवकर जॉईन करा आणि तुमच्या प्रिपरेशनला जे आहे एक ओव्हरऑल बूस्ट तुम्ही ते करा. तर सुरुवातीला जे आहे बघा, आजचं जे सेशन आहे हे टेस्ट सिरीज फर्स्ट, ओके, जो पहिला पेपर आहे त्या संदर्भात असणार आहे. फर्स्ट पेपरमध्ये जी आपली जी टेस्ट आहे स्पॉटलाईट UPSC प्रिलिम्स टेस्ट सिरीज, ही आपण हिस्ट्री या विषयासंदर्भात कंडक्ट केलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे काही आन्सर्स आहेत, ओके, हे आपण लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे आपण ते एक्सप्लेनेशन आज घेणार आहोत. आता टेस्ट 1 जी आहे ही NCERT बेस्ड आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामधले जे काही रेफरन्सेस आहेत, क्वेश्चन्स आहेत, ते आपण जाणून घेऊयात आणि त्याचबरोबर या संदर्भात अजून काय ॲडिशनल डेटा आहे, ओके, जो आपल्याला प्रिलिम्ससाठी उपयोगी राहील, तो सुद्धा आपण इथे बघूयात. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे आपल्यासाठी, विथ रेफरन्स टू हरप्पन साइट्स कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. हरप्पा ज्या साइट्स आहेत बघा, IVC इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, या संदर्भात UPSCने जे आहे नेहमीच क्वेश्चन हे विचारलेले आहेत. ते हॉर्स बरियल्सच्या संदर्भात असू द्या किंवा ग्रेट पॅटर्न्सच्या संदर्भात असू द्या, ओके. तर इम्पॉर्टंट टॉपिक आहे बघा. याच्यासाठी तुम्ही 6 स्टँडर्डची जी NCERT आहे बघा आणि थिम्स इन इंडियन हिस्ट्री 12 स्टँडर्डची, ही तुम्ही यासाठी रेफर करू शकता. तर बघा, 2 स्टेटमेंट दिलेले आहे. यापैकी आपल्याला करेक्ट स्टेटमेंट जो आहे तो ओळखायचा आहे. पहिला स्टेटमेंट आहे बघा, द सिटाडेल विदिन लोथल वॉज नॉट वॉल्ड ऑफ. ओके, म्हणजे जे भिंत असते, ओके, भिंतीच्या संदर्भात आहे. त्यानंतर ब्रिक्स वेअर सन ड्राईड ऑर बेक्ड विथ अ स्टँडर्डाइज रेशो. ओके, आता आपल्याला माहिती आहे की एक प्रकारचं जे आहे अर्बन कल्चर आपल्याला तिथे अर्बन प्लॅन सिटीज आपल्याला हरप्पन साईट्सवरती बघायला मिळतात. मग जर अर्बन प्लॅन्ड आहे तर याचाच अर्थ काय लॉजिकली, ह्या ज्या ब्रिक्स असतील हे एका स्टँडर्डाइज रेशोमध्ये आपल्याला बघायला मिळतील. यांचा रेशो जो आहे बघा हा 4:2:1 जो आहे आपल्याला मेजरली बघायला मिळतो. ओके, त्यानंतर बघा सिटाडेलचा संदर्भ आलेला आहे. तर सिटाडेल म्हणजे काय, तर असे 2 पार्ट्स जे आहेत बघा हरप्पन साईट्सवरती आपल्याला बघायला मिळतात. तर जो बिगर आहे, ओके, ज्याचा व्याप मोठा आहे त्याला लोअर टाउन असं म्हटलं जातं आणि त्याची जी हाईट असते ही थोडीशी खालच्या स्तरावरती आपल्याला बघायला मिळते. जसं की तुम्ही इथे बघू शकता की लोअर साईडला जे आहे तुम्हाला इथे जे आहे लोअर टाउन इथे बघायला मिळेल. ओके, आणि जे अप्पर टाउन आहे जिची हाईट छोटी आहे हे तुम्हाला ॲज अ सिटाडेल म्हणून हे इथे बघायला मिळेल. ओके, आणि त्याचबरोबर जे आहे बघा या ज्या रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहेत, ओके, आणि पब्लिक फॅसिलिटीज आहेत, तर या आपल्याला मेजरली यामध्ये दोन्हीमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये बघा काही महत्त्वाच्या साईट्स ज्या आहेत ह्या परीक्षेसाठी आपल्याला प्रिपेअर करणे मस्ट आहे. बघा, यामध्ये आपल्याला बघा कोणत्या ज्या महत्त्वाच्या साईट्स आहेत, जसं की छानुदारो असेल, ओके, तर ही कोणत्या नदीच्या काठी आहे, ओके, किंवा याच्या जवळून जे आहे कोणती नदी वाहते, तर इंडस नदी आहे बघा. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की लोथल साईट्स जे आहे कोणत्या रिजनमध्ये सापडते, राईट, गुजरात आहे नाही का, किंवा मग तुम्ही जे आहे क्रम जो आहे या साईट्सचा हरप्पन साईट्सचा हा तुम्ही जो आहे हा तुम्ही व्यवस्थित करून ठेवू शकता. नॉर्थ टू साऊथ जे आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बघा. त्यानंतर बघा मोहनजोदारो आहे, एकदमच नॉर्थ वेस्टची साईट कोणती आहे, ओके, रुपर वगैरे जे आहे बघा, ओके, तर या सगळ्या ज्या आहे या नेहमी न्यूजमध्ये असतात. कालीमंगन आहे बघा, राखीगडी आहे, ओके, हे सर्व जे आहे हे आपण व्यवस्थित प्रिपेअर केलं पाहिजे. ओके, आणि त्या साईटचं वैशिष्ट्य असतं बघा, काही साईट्समध्ये जे आहे आपल्याला मेन मटेरियल्स वगैरे सापडतात, काही साईट्समध्ये जे आहे आपल्याला मेजर जे आहे ह्युमन सोसायटीबद्दल आपल्याला बघायला मिळतं किंवा रिलिजियस बिलीफ्स काय असू शकतात हे सुद्धा आपल्याला काही साईट्समध्ये बघायला मिळतं. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे बघा, विथ रेफरन्स टू
Harappan sites, traces of canals have been found at which of the following? ओके, ॲग्रिकल्चर सिस्टीम होती हे ऑलरेडी ॲज्युम केलेलं आहे क्वेश्चनमध्ये की ॲग्रिकल्चर सिस्टीम हरप्पन कल्चरमध्ये आपल्याला सापडते. मग ॲग्रिकल्चर सिस्टीम होती याचाच अर्थ काय की क्रॉप्स पण आहेत बऱ्याच प्रकारचे. मग हे जे क्रॉप्स वाढवले जात होते त्या काळामध्ये तर त्याच्यासाठी ॲग्रिकल्चर सिस्टीम इरिगेशन सिस्टीम जी आहे ती कोणत्या प्रकारची असू शकते तेच इथे विचारलेलं आहे बघा की कॅनल्स जे आहेत कॅनल्स. ओके, तर ते आपल्याला मेजरली कुठे बघायला मिळतात तर शौटुघाई. ओके, हे जे अफगाणिस्तानमधलं जे ठिकाण आहे इथे आपल्याला हे मेजरली बघायला मिळतं. ओके, तुम्ही इथे बघू शकता की अफगाणिस्तानमध्ये जो नॉर्थ मोस्ट पार्ट आहे शौटुघाईचा तर हा सुद्धा आपल्याला इथे मेजरली बघायला मिळतो. आता शौटुघाईचं फक्त एवढंच वैशिष्ट्य आहे का तर नाही, तर लॅपिस लाजुली हा जो ब्लू स्टोन आहे बघा. ओके, हा दगड जो आहे हा जेम्ससाठी जो फेमस आहे बघा जगभरामध्ये, तर हा याचा जो सोर्स आहे हा सुद्धा शौटुघाईमध्ये आपल्याला बघायला मिळतो. ओके, त्याचबरोबर जर आपण ॲग्रिकल्चरचा जर संदर्भ घेतला हरप्पा कल्चरमध्ये तर आपल्याला अजून विविध प्रकारचे ॲग्रिकल्चर क्रॉप्स हे ग्रो झालेले दिसून येतात. आता बऱ्याच वेळेस प्रिलिम्समध्ये असा क्वेश्चन फ्रेम होतो की खालीलपैकी कोणते क्रॉप्स हे हरप्पन कल्चरमध्ये घेतले जात होते किंवा घेतले जात नाही. ओके, अशा पद्धतीचे क्वेश्चन इथे फ्रेम होतात बघा. तर पहिलं आहे बघा व्हीट आहे, बार्ली आहे, त्यानंतर पल्सेस, पीज, राईस, सिसॅन, लाईन सीड आहे, त्यानंतर मस्टर्ड आहे. ओके, तर ॲग्रिकल्चर सिस्टीममध्ये प्लो जे आहे बघा प्लो पण तिथे यूज करण्यात जात होतं. त्यानंतर प्लांटिंगसाठी जे आहे बघा डिगिंग पण इथे प्रॅक्टिस केलं जात होती. इरिगेशनमध्ये जे आहे बघा ड्यू टू लेस रेनफॉल रिजन ओके कॅटल, शीप, गोट, बफेलो यांचा सुद्धा आपल्याला वापर झालेला दिसून येतो. तर तुम्हाला डायरेक्ट कोडिंग लँग्वेजमध्ये असं सांगता येऊ शकतं की तिथे ॲनिमल हजबंड्री प्रॅक्टिस केली जात होती का. ओके, तर याचा अर्थ काय होतो की यस केली जात होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा विथ रेफरन्स टू बरियल्स इन हरप्पन साइट्स. ओके, आता इथे हरप्पन साइट्सच्या संदर्भात बरियल्सचा जो क्वेश्चन आहे बघा जे जिथे पुरवलं जातं. ओके, आता इथे काय ॲझ्युम केलेलं आहे की ऑलरेडी जे विधी आहे ओके आफ्टर द डेथ ही कोणत्या पद्धतीची आहे तर बरियल्स आहेत. ओके, म्हणजे पुरवणे. ओके, याच्या संदर्भात 3 स्टेटमेंट दिलेले आहे बघा. ॲट बरियल्स इन हरप्पा साइट्स द डेड वर जनरली लेड इन पिट्स. आहेत का असं तर येस द स्टेटमेंट इज ट्रू. पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता की इथे पीट जी आहे बघा इथे तुम्हाला आयडेंटिफाय झालेली दिसून येते आणि पीटमध्ये जे आहे तुम्हाला स्केलिटल जे आहे ते तुम्हाला बघायला मिळतं. आता पीट याच्यामध्ये जे आहे बघा यासोबतच तुम्हाला वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत बघा त्यासुद्धा इथे बघायला मिळतात. जसं की पॉट आहे बघा. ओके, आणि वेगवेगळे जे ऑर्नमेंट्स वगैरे पण आहेत हे सुद्धा इथे बॉडीज स्केलिटल सोबत जे आहे ते सापडलेले आहेत. ओके, तर पहिले जे आहे स्टेटमेंट आहे बघा तर हे ट्रू आहे. त्यानंतर विचारलेलं आहे की सम ग्रेव्स कंटेंट पॉटरी अँड ऑर्नमेंट्स. ओके, पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता की पॉटरी वगैरे ऑलरेडी तिथे अवेलेबल आहे. ओके, ती तिथे आपल्याला सापडलेली आहे. त्याचबरोबर इथे गळ्यामध्ये तुम्ही बघू शकता ऑर्नमेंट्स वगैरे नाही का ज्वेलरी त्या टाईपमध्ये माळ वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळते. तर सेकंड स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट जर आपण बघितलं मटेरियल इन बरियल्स इंडिकेटेड अ बिलीफ दॅट दीज कुड बी यूज्ड इन द आफ्टर लाईफ. म्हणजे पुनर्जन्म मध्ये या वस्तू यूज करता येतील आपल्याला असा हे स्टेटमेंट क्लेम करतं. आता ह्या ज्या बिलीफ सिस्टीम असतात यांचा कोणताच रायटिंग सोर्स आपल्याला मिळत नाही. ओके, जिथे एक्झॅक्टली मेन्शन केलेलं आहे की यस वी बिलीव्ड इन दीज आफ्टर लाईफ सिस्टीम्स असा हरप्पा क्लेम करतात असं कोणताही सोर्स आपल्याला मिळत नाही. त्यामुळे जे असे डेफिनेटली क्लेम असतात बघा एकदमच खूपच IVC बद्दलचे तर ते नेहमी कसे असतात फॉल्स असतात. तर थर्ड स्टेटमेंट इज रॉंग, सेकंड इज करेक्ट अँड फर्स्ट इज ऑल्सो करेक्ट. त्यामुळे याचं जे आन्सर आहे बघा ते असणार आहे बी. ओके, विचारलेलं काय आहे बघा आता ही नवीन पॅटर्न आलेला आहे बघा आता UPSCमध्ये. पहिले विचारलं जात होतं विच ऑफ द अबोव आर जनरली स्टेटमेंट्स करेक्ट है ना, म्हणजे वरीलपैकी किती स्टेटमेंट्स करेक्ट आहे, वरीलपैकी कोणते स्टेटमेंट करेक्ट आहे असं विचारलं जात होतं. म्हणजे ऑप्शनमध्ये असायचं की ओनली वन. ओके, A इज करेक्ट, B इज करेक्ट, बोथ आर करेक्ट है ना, या पद्धतीने विचारला जात होता. आता तो पॅटर्न चेंज झालेला आहे. आता काय विचारलं जातं की हाऊ मेनी. ओके, विच जो शब्द आहे विचला कशानं सबस्टिट्यूट केलेला आहे हाऊ मेनी या टर्मनं सबस्टिट्यूट केलेला आहे. तर हाऊ मेनी ऑफ द अबो स्टेटमेंट्स आर करेक्ट है ना, वरीलपैकी किती स्टेटमेंट हे करेक्ट असू शकता. आता तुम्हाला कदाचित वाटू शकतं बघा आता याचा ॲडव्हान्टेज काय होतो की तुम्हाला जर एक स्टेटमेंट फिक्स माहिती आहे की हां
सेकंड स्टेटमेंट इज ऑलमोस्ट करेक्ट. पण फर्स्ट आणि थर्डमध्ये तुम्ही कन्फ्यूज आहात. पण तुम्हाला एवढं पक्क माहिती आहे की एक तर पहिलं चुकीचं आहे, नाही तर तिसरं चुकीचं आहे. तर अशा स्टेटमध्ये तुम्ही काय करता, रिगार्डलेस ऑफ युअर नॉलेज, तुम्ही जे आहे बोथ, म्हणजे एक चुकीचं आहे हे तुम्हाला फिक्स माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्ही आन्सर काय टिक करता की ओनली 2, म्हणजे तिन्हीपैकी जे आहे 2 स्टेटमेंट हे करेक्ट असतील असं मला वाटतं. मग त्याच्यामध्ये जे आहे बघा, तुम्हाला ॲक्च्युली ॲडव्हान्टेज मिळतो या टेक्निकमध्ये. ओके, स्पेसिफिक जरी नाही माहीत असेल तर तुमच्या गेस वर्कला हे हेल्प करतं. ओके, मोठ्या प्रमाणात. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे बघा, विथ रेफरन्स टू हरप्पन कल्चर कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता फॅन्स वगैरे आहे बघा, पॉट्स वगैरे असतात नाही का, बिकॉज दे वर डिफिकल्ट टू मेड. ओके, लिटिल पॉट्स ऑफ फॅन्स वेअर प्रेशियस. ओके, बिकॉज दे वर डिफिकल्ट टू मेड. आता ते प्रेशियस आहे का नाही हे कशावरून क्लेम होणार. ओके, याला काही व्हॅल्यू आहे का. ओके, त्यानंतर दे वर डिफिकल्ट टू मेड. ओके, याचा पण काही पुरावा नाही की ते डिफिकल्ट होते म्हणून. ओके, त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे बघा. ॲज पर आर्किओलॉजी सोशल डिफरन्सेस एक्झिस्टेड इन हरप्पन कल्चर. आता इथे की पॉईंट काय आहे की एक्झिस्टेड, असं आहे का की एक्झिस्टच करत होते म्हणून. ओके, तर हे सुद्धा इथे जे आहे आपल्याला फॉल्समध्ये बघायला मिळतं. त्यानंतर नो गोल्ड ज्वेलरी हॅड बीन फाउंड ॲट हरप्पन साईट. जेव्हा आता तुम्हाला एक्स्ट्रीम वर्ड्स येतात बघा, ठीक आहे, नो, ओनली, त्याच्यानंतर एव्हरी, ओके, अशा पद्धतीने नन, तेव्हा मोस्ट प्रॉब्लेमली जे आहे बघा हे स्टेटमेंट्स रॉंग असण्याची शक्यता काय आहे, जास्त असते. ओके, तर इथे सुद्धा तेच आहे बघा की नो गोल्ड ज्वेलरी. तर असं नाही आहे बघा की गोल्ड जे आहे, ज्वेलरी जे आहे ते आपल्याला बरियल्समध्ये हे सापडलेलं दिसून येतं. ओके, तर इथे जे आहे बघा आन्सर जे असणार आहे डी असणार आहे की वरीलपैकी कोणतेही नाही. हाऊ मेनी ऑफ द अबोव स्टेटमेंट्स आर करेक्ट, तर नन ऑफ द अबोव स्टेटमेंट्स आर करेक्ट असा याचा अर्थ होतो. त्यानंतर नेक्स्ट जे आहे बघा, कन्सिडर द फॉलोइंग अँड सिलेक्ट द करेक्ट फ्रॉम द गिवन बिलो. आता वन लाईनर स्टेटमेंट आहे बघा, याच्यामध्ये बऱ्याच वेळेस जे आहे बघा तुम्हाला फॅक्च्युअल डाटा जो आहे तो तुमचा चेक केला जातो नाही का, की तुम्ही किती फॅक्च्युअल गोष्टी रिमेंबर करू शकता किंवा किती मेमराईज होतात तुम्हाला गोष्टी, किंवा तुम्हाला ती लिंक लावता येते का नाही का, की लॉजिकली काही गोष्टींची, हे तुमचं चेक केलं जातं बघा. स्टॅटिक नॉलेज जे आहे तुमचं हे इथे चेक केलं जातं. आता बघा पहिलं स्टेटमेंट आहे, पीपल लिव्हिंग इन द मेन रुरल एरियाज वेअर नोन ॲज निशद्स. ओके, तर निशद्स काय असतात. ओके, तर बघा निषद म्हणजे काय, निषद वर द ट्राईब्स, जसं की महाभारतामध्ये पण त्यांचं मेन्शन आहे बघा, निषद वर द सच टाईप ऑफ ट्राईब्स विच वर हंटर्स, फिशरमॅन अँड माउंटेनियर्स. ओके, जे फॉरेस्टमध्ये राहत होते, आणि फॉरेस्ट जे आहे त्यांचं मेन राहण्याचं ठिकाण जे आहे ॲडोबे ज्याला आपण म्हणतो, तर त्यांचं आपल्याला बघायला मिळतं. आता त्यामध्ये जे आहे त्यामुळे रुरल एरियाज ॲज सच हेचं करेक्ट स्टेटमेंट नाही बघा, तर जो चुकीचा कीवर्ड आहे इथे तो आहे रुरल एरियाज, त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे. सेकंड स्टेटमेंट आहे बघा, रुद्र दमन, तर शकर रुलर, सेकंड सेंचुरी सी, रिबिल्टेड द सुदर्शन लेक. ओके, आपल्याला माहिती आहे सुदर्शन लेक जे आहे तर मेजरली गुजरातमध्ये जे आहे बघा सुदर्शन लेक, या संदर्भात आपल्याला मौर्यन एम्पायरमध्ये जे आहे चंद्रगुप्त मौर्य, ओके, यांच्या गव्हर्नरच्या अंडरखाली फर्स्ट टाइम ते बिल्ड झालेलं आपल्याला दिसून येतं. तर त्याचं जे रिस्ट्रक्चरिंग आहे, रिबिल्ट आहे बघा, इथे शब्द काय आहे, रिबिल्ट. ओके, रिबिल्टेड कधी झालेलं आहे ते, तर रुद्रमन यांच्या काळामध्ये. ओके, त्यानंतर स्कंदगुप्त जे आहे बघा, स्कंदगुप्त जे यांच्या काळात सुद्धा जे आहे बघा आपल्याला याचं पर्णदत्त, ओके, यांच्या काळात सुद्धा याचं रिबिल्ड रिस्ट्रक्चरिंग झालेलं आपल्याला दिसून येतं. ओके, तर सेकंड स्टेटमेंट जे आहे बघा तर ते करेक्ट आहे. ओके, आणि मग बाकीच्या याचा तर प्रश्नच येत नाही. आणि श्रेणीचं जर सांगायचं म्हटलं तर श्रेणीज वेअर व्हॉट, तर श्रेणीज वेअर ट्रेड गिल्ड्स बघा. ओके, व्यापार संदर्भात जे काही कम्युनिटीज होत्या, ओके, तर त्यांना श्रेणीज वगैरे म्हटलं जायचं बघा. ओके, तर सी स्टेटमेंट इज ऑल्सो रॉंग. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विथ रेफरन्स टू एन्शियंट इंडिया कुटागर शाळा जनरली सर्व द पर्पज फॉर, म्हणजे काय पर्पज होता त्याचा. ओके, आता ही तर एक प्लेस आहे, हे ऑलरेडी सगळ्या ऑप्शन्समध्ये आपल्याला दाखवून दिलं आहे. इज इट अ प्लेस फॉर फॉर्मल एज्युकेशन, इज इट अ प्लेस फॉर फिलॉसॉफिकल डिबेट्स, इज इट अ प्लेस फॉर रिलिजियस वर्शिप, इज इट अ प्लेस फॉर आर्ट परफॉर्मन्स. ओके, असे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. आता बघा कुटागर शाळा जी आहे, जर तुम्ही NCERT व्यवस्थित वाचली असेल तर तुम्हाला इन्स्टंटली क्लिक होऊन जाईल की जे वॉन्डरर्स होते, वॉन्डरर्स, ओके,
जे श्रमणा ट्रॅडिशन होतं बघा, की जिथे वॉन्डरर्स नाही का, की आता जे आहे सगळ्या काही गोष्टी त्याग केल्या आणि आता मेडिटेशन करण्यासाठी आपण इकडे तिकडे भटकतोय नाही का, ज्ञानप्राप्तीसाठी वगैरे वेगवेगळे वेगवेगळे जे सेक्ट्स आहेत ते आपण जॉईन करतोय. ओके, तसं आपल्याला बुद्धिझम जैनिझममध्ये बघायला मिळतं बघा, राईट. तर याच संदर्भात आहे ते. तर हे जे वॉन्डरर्स होते तर हे कुटागर शाळामध्ये समजा मेडिटेशन वगैरे करायचे आणि त्याचबरोबर तिथे फिलॉसॉफिकल डिबेट्स चालायचे बघा नाही का, की कोणाचं जे आर्ग्युमेंट्स आहेत ते स्ट्रॉंग आहेत. एखादा व्यक्ती जर तिथे आर्ग्युमेंटमध्ये वीक झाला तर तो समोरची जी हे असेल सेक्ट असेल तर तो ते जॉईन करत असायचा बघा त्या काळात. ओके, या पद्धतीने ही सिस्टीम जी आहे ती चालायची. ओके, फिलॉसॉफिकल डिबेट्स. त्यानंतर बघा, विथ रेफरन्स टू द त्रिपिटक टेक्स्ट इन बुद्धिझम कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ओके, त्रिपिटक तुम्हाला सर्वांना माहीत असेल. ओके, फेमस आहे बघा त्रिपिटक. तर त्रिपिटकमध्ये आपल्याला जे म्हणतात की 3 ज्वेल्स. ओके, 3 ज्वेल्स म्हटलं जातं बघायला. ओके, त्रिपिटकला. आणि त्रिपिटकमध्ये जे आहे बघा आपल्याला मेजरली सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक असे 3 पिटक आपल्याला बघायला मिळतात. तिन्हीचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. त्या संदर्भात इथे स्टेटमेंट्स आहेत बघा. अभिधम्म पिटक डेल्ट विथ द फिलॉसॉफिकल मॅटर्स. ओके, तर हे सत्य आहे बघा. ओके, अभिधम्म जे होतं याच्यामध्ये फिलॉसॉफिकल इंटरप्रिटेशन काय येतं, गौतम बुद्धाचं जे काही कॉन्व्हर्सेशन कम्युनिकेशन हे चालायचं, जे काही सुत्त पिटकमध्ये लिहिलेलं आहे त्याला अनुसरून जे आहे जे काही फिलॉसॉफिकल डिबेट्स आहे, फिलॉसॉफिकल लॉजिक्स आहेत, तर हे अभिधम्म पिटकमध्ये आपल्याला झालेले दिसून येतात. त्यानंतर बघा, विनय पिटक इन्क्लुडेड कमेंट्रीज ओव्हर सुत्त पिटक. तर नाही, विनय पिटक जे आहे हे टोटली सेपरेट बुक आहे बघा. आणि याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की जे कोड आहे, जो डिसिप्लिनचा कोड आहे कोणासाठी, मॉन्क्ससाठी. ओके, जे भिक्खूज आहेत त्यांच्यासाठी जो डिसिप्लिनचा कोड आहे आपल्याला कुठे बघायला मिळतो, तर विनय पिटकमध्ये बघायला मिळतो. आणि राहिला प्रश्न सुत्त पिटकचा. सुत्त पिटक काय असतात, तर गौतम बुद्ध यांनी जे काही एक्झॅक्ट स्टेटमेंट्स केलेल्या आहेत, ज्या काही विजडमच्या ज्या काही गोष्टी केल्या होत्या. ओके, एखाद्या शिष्याला जे काही त्यांच्यासोबतचे जे कॉन्व्हर्सेशन, डायलॉग्स, कमेंट्री आपण जी म्हणू. ओके, ते ॲज इट इज जे आहे आपल्याला सुत्त पिटक फ्रॉम द माउथ असं त्याला म्हटलं जातं. तर ते आपल्याला तिथे बघायला मिळते. ओके, तर याचं जे आन्सर आहे बघा, तर हे ए असणार आहे, ओनली 1. ओके, त्यानंतर जर आपण त्रिपिटकला जर आपण अजून डिस्ट्रीब्यूट करायचा प्रयत्न केला तर आपल्याला काय बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये बघायला मिळतात. जसं की बघा, त्रिपिटकमध्ये आपल्याला सुत्त पिटक जे आहे म्हणजे गौतम बुद्धाचं जे ओरिजिनल त्यांचे जे वर्ड्स आहेत तर त्याच्यामध्ये जास्त डिवायडेशन आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे ओरिजिनल सोर्सला वेगवेगळ्या लोकांनी जे आहे, वेगवेगळ्या येणाऱ्या फिलॉसॉफर्सने येत्या काळामध्ये काय केलेलं आहे, त्याच्यावरती कमेंट्रीज केलेल्या आहेत. आणि कमेंट्रीज करूनच वेगवेगळे पुस्तक किंवा जे पाली कॅनन जे आपण म्हणतो किंवा बुद्धिस्ट लिटरेचर आपण म्हणतो ते फॉर्म झालेलं आहे बघा. जसं की खुदाक्का निकाय आहे, अंगुतारा निकाय आहे ना, मजिमा निकाय आहे, दिघा निकाय आहे. हे तुम्हाला टिबेटियन स्कूल ऑफ बुद्धिझम, म्यानमार स्कूल ऑफ बुद्धिझम, श्रीलंकन. ओके, इथे तुम्हाला या गोष्टी सापडतात बघा. त्यानंतर बघा, इथे धम्मपद आहे बघा. ओके, त्यानंतर आहे इथे थेरागाथा आहे बघा, थेरीगाथा. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला बुद्ध वामसा. ओके, हे सुद्धा फेमस आहे बघा. त्यानंतर जातक कथा. ओके, जटाका टेल्ससुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतात. थेरीगाथा आहे. ओके, सगळ्या गोष्टी आपल्याला इथे महत्त्वाच्या आहेत बघा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विथ रेफरन्स टू जैन फिलॉसॉफी टू फ्री वन सेल्फ. ओके, विथ रेफरन्स टू जैन फिलॉसॉफी टू फ्री वन सेल्फ फ्रॉम द सायकल ऑफ कर्मा वन विल हॅव टू डू वॉट. आता जैन फिलॉसॉफी तुम्हाला बेसिकली माहीत पाहिजे की काय गोल असतो जैन फिलॉसॉफीचा. ओके, आता याचा आन्सर जे आहे बघा, तर ते डी आहे, ऑल ऑफ द अबो. म्हणजे पेनेस, परफॉर्म, ॲसेटिसिझम, रिनाऊन्स द वर्ल्ड. रिनाऊन्स द वर्ल्ड म्हणजे काय, तर सर्व जे आहे तर ते त्याग केलं पाहिजे बघा. त्यानंतर ॲसेटिसिझम म्हणजे तुम्ही कठोर तपश्चर्य जे आहे ते तुम्ही प्रॅक्टिस करा. त्यासोबतच तुम्हाला जे पेन येणार आहे, पेनस जे आपण म्हणतो नाही का, दुःख, पेन, शारीरिक, मानसिक सगळ्या टाईपचं, तर त्याला तुम्ही सहन केलं पाहिजे. तर याच्यामधून काय अटेन होणार आहे बघा, गोल जो आहे याचा, तर तो काय आहे, सॅल्वेशन आहे. ओके, सॅल्वेशन. ओके, सॅल्वेशन कशामधून म्हणजे मुक्ती कशामधून, तर मुक्ती आहे कर्माची जी सायकल आहे बघा, की कर्म जसे जसे जमत जातात. ओके, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जे कर्म जे आहे ते बनत जातात आणि कर्मामुळे जे आहे माणूस जो आहे हा पुनर्जन्माच्या साखळीमध्ये हा बांधेल जातो. ओके,
बांधल्या गेल्यामुळे काय होतं की पुनर्जन्माची साखळी जी आहे ही वारंवार त्याला जन्म देऊन जे आहे ते नेहमी त्याचे कर्म जे आहेत ते त्याला त्याला घ्यावे लागतात. ओके, आणि त्याच्यामुळे तो त्याच्यामध्ये अडकलेला असतो. ओके, तर हा बेस आहे बघा जैन फिलॉसॉफीचा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जैना मेटाफिजिक्समध्ये याचा भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला याच्या रेफरन्सेस बघायला मिळतात. आता UPSCमध्ये बघा की जैना फिलॉसॉफीवरती रिसेंटली खूप क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत बघा प्रिलिम्सच्या संदर्भात. तर प्रत्येक गोष्ट जे आहे कोणकोणते सेक्ट्स होते जैना स्कूलचे, स्कूल ऑफ थॉटचे, त्यानंतर सप्तभंगी न्याय किंवा जे मेजर फिलॉसॉफीज आहेत वेगवेगळ्या टाईपच्या, तर त्या तुम्ही व्यवस्थित तिथे समजून ते तुम्ही प्रिपेअर करून ठेवा. किंवा जैना संदर्भात कोणकोणते किंग्स किंवा कोणकोणते रूलर्स होऊन गेले हिस्ट्रीमध्ये हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केलं पाहिजे. ओके, त्यानंतर आहे बघा जैना मेटाफिजिक्सबद्दल थोडं बघूयात. तर 9 तत्व आपल्याला मेजरली याच्यामध्ये बघायला मिळतात. किती? 9 तत्व. तर जैना मेटाफिजिक्समध्ये काय आहे की वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत बघा, जसं की निर्जरा. ओके, निर्जरा नाव आहे बघा. तर निर्जरा काय म्हटलं गेलेलं आहे की तुम्ही काही न करता जर तुमचा कर्म हा जर ॲटोमॅटिकली डिस्ट्रॉय होत असेल, ओके, जे तुमचे वाईट कर्म आहे ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये येणार आहे आणि ते डिस्ट्रॉय होत राहणार आहे. म्हणजे कर्माला अकर्मामध्ये रूपांतर करणे आणि कर्म जे आहे ते निघून जातील, तर त्याला काय म्हटलं जातं? निर्जरा असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतर आहे बघा मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? सॅल्वेशन. म्हणजे कर्मापासून जे आहे, कर्माच्या जी साखळी आहे त्याच्यापासून आपण तुटलेलो आहोत, त्यामुळे पुनर्जन्म होणार नाही आणि कम्प्लिटली आपण लिबरेट तिथे होऊन जाऊयात. त्यानंतर जीव आहे बघा. जीव कशाला म्हटलेला आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये जीव असतो, असं जैना फिलॉसॉफीचा बेस आहे बघा. की जीव म्हणजे काय? तर लिव्हिंग मॅटर ऑर सोल असं त्याला म्हटलेलं आहे. अजीव म्हटलेलं म्हणजे काय? नॉन लिव्हिंग मॅटर. म्हणजे नॉन लिव्हिंगमध्ये सुद्धा काही ना काही सोल असते, लिव्हिंगमध्ये सुद्धा सोल असते. त्यानंतर पुण्य. पुण्य म्हणजे काय? तर मेरिट, जे चांगले कर्म असतात नाही का, त्याला आपण काय म्हणतो? पुण्य म्हणतो. पाप म्हणजे काय? तर सीन आहे. असराव म्हणजे काय? तर जो कर्मा जो फ्लो होतो, ओके, एखाद्याच्या लाईफ सायकलमध्ये, तर त्याला असराव असं म्हटलं जातं. संवर म्हणजे काय? द इम्पेडिमेंट ऑफ द फ्लो ऑफ कर्मा. ओके, संवर म्हणजे काय? द इम्पेडिमेंट ऑफ द फ्लो ऑफ कर्मा. बंध म्हणजे काय? बॉन्डेज ऑफ द सोल टू कर्मा. म्हणजे जी आत्मा आहे ही कर्माला कशा पद्धतीने जोडलेली असते, या संदर्भात कन्सेप्ट्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पुन्हा त्रिपिटक टेक्स्टवरती क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बुद्धस टीचिंग्स आर इन्क्लुडेड इन द सुत्त पिटक. आता बऱ्याच वेळेस UPSC प्रिलिम्समध्ये असा अप्रोच असतो बघा की काही समजा 9th नंबरचा क्वेश्चन हा 35 क्वेश्चन नंबरसोबत रिलेट असेल नाही का, एखाद्या क्वेश्चनची हिंट एखाद्या क्वेश्चनच्या ऑप्शनमध्ये असते किंवा एखाद्या ऑप्शन मध्ये जो डेटा असतो तर तो एखाद्या क्वेश्चनमध्ये फॉर्म झालेला असतो नाही का. काहीतरी 2 किंवा 3 क्वेश्चन असे इंटर रिलेटेड असतात बघा. हे एन्व्हायरमेंटमध्ये किंवा पॉलिटीमध्ये आपल्याला बघायला मिळतं किंवा हिस्ट्रीमध्ये पण आपल्याला हे बघायला मिळू शकतं. ओके, तर त्यामुळे ह्या गोष्टी पण आपण इथे लक्षात घेतल्या पाहिजे. त्यानंतर बघा विनय पिटक इन्क्लुडेड रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉर दोज हू जॉईंड द संघ अँड मोनॅस्टिक ऑर्डर्स. तर दोन्ही स्टेटमेंट जे आहे बघा हे करेक्ट आहे आणि ते त्याला सिग्निफाय तिथे करतं की बुद्धास टीचिंग्स म्हणजे काय की तर बुद्धाने जे सांगितलेलं आहे तर ते सुत्त पिटकमध्ये लिहिलेलं आहे. त्याचबरोबर विनय पिटकमध्ये काय आहे तर रूल्स अँड रेग्युलेशन, कोड अँड डिसिप्लिन हा कोणासाठी आहे तर मोनॅस्टिक ऑर्डरसाठी आहे, मोनॅस्ट्रीसाठी ते आहे. तर याचा आन्सर काय असणार आहे? 9th असणार आहे C. त्यानंतर विथ रेफरन्स टू द टर्म अनंत, ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. हे जे आहे बघा हे कन्सेप्ट फॉर नॉन परमनन्स, कशाच्या संदर्भात? बुद्धिझमच्या संदर्भात. ओके, तर एक A त्याचा आन्सर असणार आहे. का असतात या टर्म्स थोडक्यात समजून घेऊयात. त्याच्यामध्ये बुद्धिझममध्ये जे आहे बघा 3 मार्क्स ऑफ एक्झिस्टन्स सांगितलेलं आहे. किती? 3 मार्क्स ऑफ एक्झिस्टन्स. पहिला आहे अनित्य, दुसरा आहे अनंत आणि तिसरा आहे दुःख. अनित्य, अनंत आणि दुःख. आता यांचा अर्थ काय होतो की जर एक्झिस्टन्समध्ये काय काय गोष्टीचा समावेश आहे हे सिग्निफाय करतं. म्हणजे काय तर अनित्य आहे, सर्व काही कसं आहे? इम्परमनंट आहे. कोणती जी जगामधली जी गोष्ट आहे, ओके, काही पण असू द्या, ह्युमन बॉडी किंवा कोणतीही वस्तू किंवा कोणतेही फिलिंग्स, इमोशन जे काही असेल ते कसं आहे? इम्परमनंट नेचरचं आहे. एखादा थॉट असेल, एखादी विचारसरणी असेल, सगळ्या गोष्टी कशा आहेत तर त्या इम्परमनंट स्वरूपाच्या आहे. आणि सफरिंग म्हणजे काय तर दुःख त्याच्यामधून निर्माण होतं. जेव्हा एखादी गोष्ट इम्परमनंट असते आणि आपली अटॅचमेंट त्याच्यासोबत जुडते आणि ती निघून गेल्याच्या नंतर जे काय ते दुःख ते निर्माण होतं. आणि नॉट सेल्फ, अनंत. अनंत म्हणजे काय की
आपलं जे सेल्फ आहे तर ते एक्झिस्टच नाही करत, म्हणून अटॅचमेंट ठेवण्याचं कारणच नाही, असं बुद्धिझम आर्ग्यू करतं बघा. त्या संदर्भात जे आहे जे निर्वाण वगैरे आहे बघा, त्याला ते बेसिस म्हणून फॉर्म केलेलं आपल्याला दिसून येतं. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, अ स्कल्पचर फ्रॉम 200 CE फ्रॉम अमरावती आंध्र प्रदेश डेपिक्ट्स विच ऑफ द फॉलोइंग. ओके. आता हे काही बऱ्याच वेळेस बघा एन सी आर टीमध्ये फोटोज दिलेले आहेत बघा तुम्हाला, आवर पासची एन सी आर टी असेल किंवा फाईन आर्ट्सची असेल नाही का, तर याच्यामध्ये काही फोटोज वगैरे तुम्हाला दिले जातात आर्ट अँड कल्चरच्या संदर्भात, तर ते चांगले करून ठेवा. बऱ्याच वेळेस याच्यावरती प्रश्नसुद्धा आलेले आहेत बघा, जसं त्रिभंगाचा प्रश्न होता. ओके. तर जे अमरावतीचं जे काही स्कल्पचर आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं बुद्धांच्या संदर्भात, द डिपार्चर ऑफ द बुद्धा फ्रॉम हिज पॅलेस है ना, ज्यावेळेस गौतम बुद्ध यांनी स्वतःचं डिपार्चर केलं होतं. ओके. सर्व गोष्टी ज्या आहे फॅमिली आणि त्यांचं राज्य जे ते त्यांनी त्याग करून स्वतः जे आहे ॲसेटिक पर्सन ते बनले होते, तर ते जे आहे ते पिक्चरायझेशन आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. ओके. तर इथे जे आहे बघा तुम्ही बघू शकता, तर हे हा पिक्चर आहे बघा तो. ओके. हे हा जो आहे हा पिक्चर आहे तो, ते गौतम बुद्ध आहे आणि इथे जे आहे हॉर्स आहे बघा. ओके. हे तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर बाकीचे जे ऑप्शन्स आहेत बघा याच्यामध्ये की बुद्धा इन निर्वाण स्टेट, हे एक महत्त्वाचं आहे बघा, हे एक ॲडिशनल करून ठेवा प्रिलिम्ससाठी. तर निर्वाण स्टेट म्हणजे काय, की जेव्हा त्यांचा शेवट झाला होता नाही का गौतम बुद्ध यांचा, जेव्हा ते जे आहे फायनल स्टेजला होते, तर त्याला निर्वाण स्टेज असं म्हटलं जातं. ओके. तर हे जे आहे फेमसली आपल्याला अजिंठा केव्जमध्ये बघायला मिळतं बघा. आणि अजिंठा केव्जवरती ऑलरेडी UPSCनं भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत की नदी कोणती जाते किंवा कोणत्या केव्ह नंबरमध्ये काय काय गोष्टी आहेत किंवा थीम्स वगैरे काय आहेत नाही का. तर या संदर्भात तुम्ही जे आहे अजिंठा केव्ज पण चांगलं करून प्रिपेअर करून ठेवा. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विथ रेफरन्स टू बुद्धा कन्सिडर द फॉलोइंग, विच ऑफ द अबो प्लेसेस आर असोसिएटेड विथ द लाईफ ऑफ बुद्धा. ओके. 4 ऑप्शन दिलेले आहेत बघा तुम्हाला, लुंबिनी, सारनाथ, वैशाली आणि कुशीनगर. ओके. यांना होली प्लेसेस म्हटलं जातं बघा ऑलरेडी बुद्धिझम कल्चरमध्ये. याचं कारण असं आहे की बघा लुंबिनीला काय झालं होतं मेजरली, तर लुंबिनीला जो आहे त्यांचा जन्म झाला होता. ओके. लुंबिनी कुठे आहे तर नेपाळमध्ये आहे. बोधगया जी आहे बघा, बोधगयामध्ये त्यानंतर बघा सारनाथला काय झालं होतं, तर सारनाथला पहिलं सरमन जे आहे बघा त्याला धम्मचक्र परिवर्तन असं म्हटलं जातं बघा. तर फर्स्ट सरमन ऑफ गौतम बुद्धा वॉज डिलिवर्ड इन द सारनाथ. ओके. त्यानंतर कुशीनगरला काय झालं होतं, तर कुशीनगरला जे आहे बघा त्यांची डेथ आणि महापरिनिर्वाण जे आहे ते आपल्याला दिसून येतं. ओके. त्यानंतर अजून काही इतर ज्या काही हे आहेत बघा, बोधगया आहे बघा, तर बोधगयाला जे आहे आपल्याला एनलाइटमेंट याची प्राप्ती आपल्याला झालेली दिसून येते. आता इतर ज्या काही साईट्स आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती बघूया. श्रावस्ती जे आहे बघा, तर श्रावस्तीला जवळपास बराचसा टाईम जे आहे त्यांनी स्पेंड केलेला आहे बघा गौतम बुद्ध यांनी, तर ते एक त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. कोसला किंगडम जे आहे तर ते त्या काळामध्ये आपल्याला याचा संदर्भ जो आहे तो बघायला मिळतो. त्यानंतर आहे बघा सांक्यास्य. ओके. सांक्यास्य जे आहे बघा हे उत्तर प्रदेशमध्ये आहे सध्या, आणि इथे जे आहे बघा की गौतम बुद्ध पुनर्जन्म घेऊन तिथे पुन्हा जन्म घेतील अशी जी बिलीफ आहे तर ती या प्लेसशी रिलेटेड आहे बघा. त्यानंतर राजगीर, तर राजगीर जे आहे बघा तर मगध जे आहे बघा याचं ह्या जनपदचं ते कॅपिटल असायचं. आणि राजगीरचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा गौतम बुद्ध यांनी घर सोडलं होतं तेव्हा बिंबिसार यांनी काय केलं होतं की त्यांना डायरेक्टली ऑफर केलं होतं की तुम्ही जे आहात तर तुम्ही आमच्या राज्याचा हिस्सा जो आहे ओके तर तुम्ही घ्या. ओके. आणि तुम्ही आमचं राज्य जे आहे ते तुम्ही चालवा. पण ते जे सर्व काही रिजेक्ट करून जे आहे ते आपल्या पाथवरती ते चालले गेले होते. कोण? गौतम बुद्ध. ओके. तर ते त्या स्टोरीसोबत हे रिलेटेड आहे बघा राजगीर. त्यानंतर बघा वैशाली आहे. वैशाली जे आहे बघा वैशालीचं पण बरंच संदर्भ आपल्याला बघायला मिळतो. ओके. तर हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे बघा. त्यानंतर 13 नंबर क्वेश्चन आहे, द स्कल्पचर ॲट सांची आयडेंटिफाईज सीन फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग. ओके. सांचीचं जे स्तूप आहे बघा ते चांगलं करून ठेवा. सांचीच्या स्तूपमध्ये कोणकोणते डिटेल्स आहेत. ओके. कोणाच्या काळामध्ये बांधलं गेलं होतं. ओके. तर या सगळ्या गोष्टी आपण प्रिपेअर केल्या पाहिजे. आता जातक कथा ज्या असतात बघा ज्याला जटाका टेल्स असं सुद्धा म्हणतात, तर जटाका टेल्सचं वैशिष्ट्य असं असतं की त्याच्यामध्ये गौतम बुद्ध यांच्या प्रिव्हियस लाईफ्स ओके पूर्वीचे जे जन्म आहेत यांच्या स्टोरीज त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत बघा जातक कथामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. आणि ह्या कशा नेचरच्या स्टोरीज आहेत, ह्या मॉरल स्टोरीज आहेत बघा, नैतिक
नैतिक गोष्टी आहेत बघा, या कशा आहेत, नैतिक मॉरल स्टोरीज आहेत या सर्व. ओके, आता याच्यामध्ये मेजरली जे आहे बघा, पहिलं वेसंतारा जटक. याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं की एक जेनरस प्रिन्स असतो. ओके, आणि त्याच्या जे आहे बघा जेनरॉसिटी. ओके, सर्व काही सोडून जे आहे तो प्रिन्स जो आहे सर्व काही त्याच्याकडे जे ओनर तो जो ओन करतो त्या गोष्टी नाही का, तो प्रिन्स जे त्याच्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत तो त्या सर्व गोष्टी काय करतो, दान करतो. त्याला आपण म्हणतो जेनरॉसिटी असं म्हणतो. त्या संदर्भात वेसंतारा जटक आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर अपन्नका जटक जी स्टोरी आहे बघा, तर ही कशाच्या संदर्भात आहे की एक लीडरशिप स्किल्स कशा असल्या पाहिजे. ओके, या संदर्भात गौतम बुद्धांचं जे प्रिव्हियस लाईफमधलं जे कॅरेक्टर आहे त्या संदर्भात ते आहे बघा. त्यानंतर नेक्स्ट जे आहे बघा आपल्याला याच्यामध्ये सेरी वणिज्या जटक जे आहे, सेरी वणिज्या जटक. ओके, ते आपल्याला बघायला मिळतं. याच्यामध्ये आपल्याला देवदत्त जे काही कझिन होते बघा गौतम बुद्ध यांचे, तर त्यांचा आणि गौतम बुद्ध यांचं पुनर्जन्माची लाईफ जे आहे ते आपल्याला बघायला मिळते. तर याच्यामध्ये जे आहे बघा की एनलाइटमेंटच्या संदर्भात कशाच्या ग्रीडी सेल्समॅन आणि त्यांची स्टोरी आपल्याला इथे बघायला मिळते. त्यानंतर जे शेवटचं जातक आहे कत्ताहारी जातक. ओके, तर कत्ताहारी जातकमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं की गौतम बुद्ध यांच्या आईला जे आहे बघा राणी बनवण्यात आलं होतं, जेव्हा त्यांनी त्यांच्या बाळाला जे आहे बघा हवेमध्ये फेकलं आणि ते हवेमध्येच ते तरंगले. ओके, राजांची अशी अट होती की हा जर खरंच माझा पुत्र आहे तर तुम्ही याला हवेमध्ये फेकून जे आहे हे जर हवेमध्ये तरंगले तर हे पुत्र असतील बघा. ओके, तर त्या संदर्भात समरी आहे बघा या स्टोरीची. ओके, हे आपल्याला इथे बघायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. बोधिसत्वाज वर परसिव्ड ॲज डीपली कंपॅशनेट बीइंग्स हु अक्युमुलेटेड मेरिट थ्रू देअर एफर्ट्स बट यूज दिस नॉट टू अटेन निब्बान. ओके, आता हे जे स्टेटमेंट आहे बघा हे करेक्ट आहे की बोधिसत्वाची कन्सेप्ट काय की पुनर्जन्म घेत राहायचा आहे. ओके, निर्वाण जे आहे हा त्यांचा गोल नाही आहे, पण इतर जे त्रासामध्ये जे लोक आहे ज्यांच्या लाईफमध्ये दुःख आहे यांना नेहमी मदत करत राहायची, कंपॅशन जेनरॉसिटी या संदर्भातून. नेक्स्ट आहे बघा, दोज हू अडॉप्टेड द बिलीफ्स ऑफ ओल्डर ट्रॅडिशन इन बुद्धिझम वर नोन ॲज महायान ऑर ग्रेटर व्हेकल. ओके, आता जे ओल्डर ट्रॅडिशन्स फॉलो करता जो सेक्ट जो तयार झाला होता नंतरच्या काळात, तर तो आहे हीनयान. त्याला काय म्हटलं जातं, लेसर व्हेकल असं म्हटलं जातं. आणि जो न्यूअर ट्रॅडिशन्स फॉलो करता जे 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 मानतात की मल्टिपल जे आहेत रूप आहेत बुद्धांचे. ओके, तर त्या संदर्भात आहे महायान, त्याला म्हटलं जातं ग्रेटर व्हेकल. इथे सेकंड स्टेटमेंट काय आहे, रॉंग आहे, आणि फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट आहे. मग 14चं जे आन्सर असणार आहे ते काय आहे, ए आहे बघा. आता एक्झॅक्टली जर आपण फरक जर बघायचा म्हटला दोन्ही ट्रॅडिशन्समध्ये, तर काय आहे बघा की बुद्धाच्या टीचिंग्सवरती इथे जास्त फोकस केलेला आहे. कुठे, महायान ट्रॅडिशनमध्ये. आणि हिनियन ट्रॅडिशनमध्ये काय आहे की स्वतःला एफर्ट्स कसे करता येईल नाही का, की स्वतःचं फोकस. ओके, रिगार्डलेस ऑफ बिलीफ, जसं की बी युअर ओन लाईट असं त्यांनी सांगितलेलं आहे, कोणी, गौतम बुद्ध यांनी. तर त्या बिलीफवरती जास्त फोकस केले की स्वतःमध्ये काय बदल करता येईल. त्यानंतर बघा महायानमध्ये तुम्हाला सूत्रज वगैरे बघायला मिळतात जे की संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. आणि तेच हिनियानमध्ये जे आहे बघा तुम्हाला पालीमध्ये असलेले स्क्रिप्चर्स जे आहेत ते अधिक प्रमाणात बघायला मिळतील. त्यानंतर महायान जे आहे यांनी आयडल वर्शिपमध्ये काय बिलीफ ठेवलेला आहे. ओके, बुद्धांची जी आयडल आहे, मूर्ती आहे, याच्यामध्ये बिलीफ हा ठेवलेला आहे. पण इथे जे आहे इथे आयडोलेट्री म्हणजे आयडल्सवरती बिलीफ न ठेवता सिम्बॉल्सवरती बिलीफ ठेवलेला आहे बघा. वेगवेगळे जे काही सिम्बॉल्स आहेत जसं की जे एनलाइटमेंट ट्री आहे बघा. ओके, तर त्या झाडाचं तिथे सिम्बॉल आहे, किंवा जी मुद्रा आहे. ओके, जे काही पोश्चर आहे मेडिटेशनचं वगैरे, जे काही फिंगरचे सिम्बॉल्स असतील बघा. ओके, तर त्या सिम्बॉल्सचं जे आहे बघा इथे संदर्भ घेतलं जातं. कुठे, हिनियान ट्रॅडिशनमध्ये. त्यानंतर आहे बघा, इट बिलीव्स इन फेथ बेस्ड सॅल्वेशन, म्हणजे विश्वास तुम्ही ठेवा आणि सॅल्वेशन तुम्हाला मिळेल. आता इथे तसं नाही, इथे सेल्फ डिसिप्लिन आणि मेडिटेशनवरती जास्त फोकस आहे बघा. त्यानंतर आहे द महायान फिलॉसॉफी इज बेस्ड ऑन द सिम्बॉलिझम ऑफ बुद्धास लाईफ अँड पर्सनॅलिटी. ओके, बुद्धांची लाईफ अँड पर्सनॅलिटीवरती बेस आहे. आणि इथे जे आहे बघा कॉमन मॅन म्हणून जे आहे गौतम बुद्धांना इथे बघितलं जातं. कुठे, हिनियान ट्रॅडिशनमध्ये. आणि महायान ट्रॅडिशनमध्ये जे आहे त्यांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन म्हणून बघितलं जातं. त्यानंतर
महायान टीचिंग ज्या आहेत ह्या कंपॅशनवरती जास्त फोकस आहे बघा, रॅदर दॅन कर्मा. ओके, कंपॅशन. आणि इथे जे आहे बघा, इथे वर्कवरती म्हणजे तुमचं कार्य कर्मा याच्यावरती जास्त फोकस आहे बघा. त्यानंतर इथे जे आहे बघा डिवाइन कॅरेक्टर्स तुम्हाला बघायला मिळते, जसं अमिताभ आहे, पद्मपाणी आहे. ओके, हे जे काही डिवाइन कॅरेक्टर्स आहे गौतम बुद्धाचे हे तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर इथे जे आहे बघा हिनयानमध्ये तुम्हाला अर्हतची कन्सेप्ट बघायला मिळेल. ओके, अर्हत जे असतात मॉन्क्स जे आपण म्हणतो नाही का, बुद्धिस्ट मॉन्क, यांना अर्हत असं म्हटलं जातं. हू आर अबाउट टू अचीव एनलाइटमेंट. ओके, ज्यांना एनलाइटमेंट मिळणार आहे असे जे लोक असतात बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमध्ये, त्यांना काय म्हटलं जातं, अर्हत असं म्हटलं जातं. ते कुठे बघायला मिळतं आपल्याला, हिनयान ट्रॅडिशनमध्ये. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा सुद्धा आता एक फेमस ज्या काही पेंटिंग्स आहेत बघा. ओके, जे काही स्कल्पचर्स आहेत, ओके, जे NCERTमध्ये मेन्शन केलेलं आहे त्या संदर्भात हा क्वेश्चन आहे. तर याचं जे आन्सर आहे बघा हे ओनली वन असणार आहे बघा. विष्णू रिक्लायनिंग ऑन द सर्पेंट्स शेषनाग स्कल्पचर इज फ्रॉम देवगड. हे करेक्ट आहे बघा. ओके, देवगडमध्ये आपल्याला जे आहे सर्पंटची जी इमेज आहे ही आपल्याला बघायला मिळते. ओके, ही इथं तुम्ही बघू शकता. त्यानंतर द वरा और बोर अवतार ऑफ विष्णू रेस्क्यूइंग द अर्थ गॉडेस इज फ्रॉम कलिंगा. ओके, तर कलिंगामधून आहे का ती, तर नाही. तर ती कुठून आहे बघा, ऐहोलमधून आहे. कुठून आहे, ऐहोल, कर्नाटक. ओके, कुठून आहे ती, ऐहोल, कर्नाटक. कधी ती फॉर्म झाली होती, तर ती 6th सेंचुरी CE. ओके, 6th सेंचुरी CE मध्ये आपल्याला ती फॉर्म झालेली दिसून येते. ओके, 6th सेंचुरी CE. आणि तिसरं जे स्टेटमेंट आहे, इमेजेस ऑफ द बुद्धा अँड बोधिसत्वज वेर एव्हिडेंटली बेस्ड ऑन द पर्शियन मॉडेल्स. तर पर्शियन नाही बघा, याला ग्रीक मॉडेल्स असं म्हटलं जातं बघा. ओके, ग्रीक मॉडेल्स. ग्रीक मॉडेल्स तुम्ही इथे बघू शकता की गौतम बुद्धाचे जे ग्रीक मॉडेल आहे तर या पद्धतीचे आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर बुद्धिस्ट ट्रॅडिशनमध्ये बघा जे स्कल्पचरिंग आर्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 स्कूल्स मेजरली माहिती पाहिजेत प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून. पहिली आहे गांधार स्कूल ऑफ आर्ट, ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रीक इन्फ्लुएन्स जास्त बघायला मिळतो. कोणता, ग्रीक इन्फ्लुएन्स. त्यानंतर आहे मथुरा स्कूल ऑफ आर्ट. मथुरा स्कूल ऑफ आर्टमध्ये जे आहे आपल्याला जे आहे इंडियन स्टाईल जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. ओके, आता दोन्हीचे वैशिष्ट्य जर बघायचे म्हटले तर इमेजमध्ये तुम्ही बघू शकता की दोन्हीमध्ये इमेजेस वेगवेगळे आहेत. ही जी इमेज आहे तर ही मथुरा स्कूलला बिलॉंग करते आणि ही जी पूर्वीची जी इमेज आहे ही व्हाईट कलरची, तर ही जी आहे ही गांधार स्टाईल म्हणजे ग्रीक इन्फ्लुएन्सची आपल्याला बघायला मिळते. आता जे ॲक्च्युअली डिफरन्सेस आहेत बघा तर ते आपल्याला गारमेंट्समध्ये बघायला मिळतात की गारमेंट्स मोठ्या प्रमाणात आहे कुठे, तर गांधार स्कूलमध्ये. मथुरा स्कूलमध्ये आपल्याला गारमेंट्स ॲज सच हे बघायला जास्त मिळत नाही. ओके, त्यानंतर व्हिजिबल मसल्स वगैरे आहेत बघा, जास्त जे अजून टेक्निकल गोष्टी आहेत बघा, मसल्स वगैरे त्याचा शेप वगैरे तो अजून डिटेलिंगमध्ये आपल्याला ॲथलीटच्या फॉर्ममध्ये बघायला मिळतो. ओके, आणि इथे जे आहे बघा इथे आपल्याला थोडंसं ट्रान्सलुसेंट रोप्स जे आहेत, ओके, पारदर्शक जे रोप्स म्हणतो आपण ते बघायला मिळतात. ओके, आणि सिटिंग पोस्चर्समध्ये पण डिफरंट आहे बघा. आणि जे केस आहेत, ओके, हेअरस्टाईल वगैरे जे आहे त्यासुद्धा आपल्याला इथं डिफरन्स बघायला मिळतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. महालवारी सेटलमेंट प्रोव्हाइडेड फॉर द चार्ज ऑफ कलेक्टिंग रेव्हेन्यू अँड पेइंग इट टू द कंपनी बाय द विलेज हेडमॅन. त्यानंतर आहे परमनंट सेटलमेंट सिस्टीम फॉर द राजास अँड तालुकदार्स टू कलेक्ट रेंट फ्रॉम द पीजंट्स अँड पे रेव्हेन्यू टू द कंपनी. ओके, 3 मेजर सिस्टम आपल्याला ब्रिटिशकालीन बघायला मिळतात. एक आहे रयतवारी, दुसरी आहे महालवारी आणि जी सुरुवातीला जी पहिली होती ती आहे परमनंट सेटलमेंट सिस्टीम. त्या संदर्भात जे आहे बराचसा डेटा आपल्याला NCERTमध्ये सापडतो आणि त्याच्यावरती प्रश्नसुद्धा येऊन गेलेले आहेत बघा. तर 16चा आन्सर काय असणार आहे, बोथ आर करेक्ट. ओके, काय कन्सेप्ट एक्झॅक्टली याच्या मागे, तर बघा सर्वात पहिले परमनंट सिस्टीम आपल्याला परमनंट सेटलमेंट सिस्टीम आपल्याला आलेली बघायला मिळते. कधी आली होती, 1793मध्ये. कुठे इंट्रोड्यूस झाली होती, बंगाल आणि बिहारमध्ये. कोणी इंट्रोड्यूस केली होती, तर कॉर्नवॉलिस यांनी. ओके, कॉर्नवॉलिस जे होते त्यांनी ही इंट्रोड्यूस केली होती. काय सिस्टीम होती, तर जमीनदार आणि तालुकदार जे आहेत किंवा जे राजाज आहेत, ओके, यांना अपॉइंट करायचं ॲज अ जमीनदार म्हणून आणि फिक्स टेन्युअर ठेवायचा तिथे. कशासाठी, तर रेव्हेन्यू कलेक्शनसाठी.
या पद्धतीची सिस्टीम आपल्याला बघायला मिळते. आणि इन केस जर रेव्हेन्यू कलेक्शन जर फेल झालं कोणाकडून, जमीनदाराकडून, तर त्यांची जमीन जी आहे ती पुन्हा ऑक्शन केली जात होते. ओके, त्याच्यामुळे जमीनदार्समध्ये काय अनरेस्ट बघायला आपल्याला इथे मिळतो. त्यानंतर महालवारी सिस्टीम जी आहे ही 1787 आणि 1876मध्ये बघायला मिळते. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये मेजरली ही हॉल्ट मॅकेन्झी यांनी ती आणली होती. आता याच्यामध्ये काय केलं जातं की लँडलॉर्ड्स जे आहे ते टोटली इथून काढले जातात. ओके, लँडलॉर्ड्स जे इथून जे आहे ते काढले जातात आणि एक गावाला, ओके, एक जे पूर्ण गाव आहे यांना महाल म्हटलं गेलेलं आहे. हे जे गाव आहे हे एकत्रित येऊन ॲज अ कम्युनिटी ब्रिटिशांना जे आहे रेव्हेन्यू कलेक्ट करून ते पास करणार. ओके, ह्या टाईपची महालवारी सिस्टीम आपल्याला बघायला मिळते. रयतवारी सिस्टीममध्ये काय आहे तर हायब्रिड टाईपची सिस्टीम बघा. बॉम्बेमध्ये थॉमस मुनरो यांनी 1820मध्ये आपल्याला ही आणलेली दिसून येते. तर याच्यामध्ये काय आहे की मिडलमॅन कोणीच नाही आहे आणि जे रॉयट्स आहेत, ओके, रॉयट्स, तर यांना हे जे काम आहे तर हे विलेज हँडमॅन्सला वगैरे हे दिल्या गेलं होतं. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. बाय द एंड ऑफ द 18th century द डिमांड फॉर द इंडियन इंडिगो ग्रीव फर्दर विच रिझल्टेड इन. ओके, आता इंडिगो रेव्होल्युशन बरंच महत्त्वाचं आहे बघा. ओके, इंडिगोचे जे प्राइजेस आहेत, ओके, तर 18th centuryला हे एनॉर्मस ग्रो झालेलं दिसून येतं. कशामुळे तर क्लॉथिंग जे कपडा होता, ओके, त्यांच्यासाठी डायची जी रिक्वायरमेंट आहे ही मोठ्या प्रमाणात होती. ओके, त्यानंतर बघा ब्रिटनमध्ये जे आहे बघा, ब्रिटनमध्ये याचा मोनोपॉली इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न आपल्याला हे दिसून येतात. ओके, आता याच्यामुळे काय झालं बऱ्याच गोष्टी की जेव्हा डायची सिस्टीम आली तेव्हा बरेचसे जे इंटरनॅशनल जे काही इंडिगो कल्टिवेशन्स होते तर ते सुद्धा त्यांची जी प्रोडक्शन आहे ही सुद्धा आपल्याला डाऊनफॉल झालेली दिसून येते बघा. तर कॉटन प्रोडक्शन जे आहे हे ॲक्च्युली एक्सपांड जे आहे एक्सपान्शन कमी झालं होतं. सप्लाय जे आहे बघा इंटरनॅशनल याच्यामधनं, वेस्ट इंडिज असेल किंवा अमेरिका असेल, याच्यामधून जे सप्लाय होतं इंडिगोचं हे सुद्धा कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. इंडिगो प्रोडक्शन इन द वर्ल्ड फेल बाय हाफ. ओके, आता प्रोडक्शन जे आहे बघा तर हे आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. ओके, इट डिड नॉट फेल, पण हे आपल्याला जास्त बघायला मिळतं. त्यानंतर इंडिगो कल्टिवेशन इन बेंगाल एक्सपांडेड रॅपिडली. तर हे करेक्ट स्टेटमेंट आहे बघा याच्यामागे. ओके, तर हा त्याचा रिझल्ट होता. ओके, आपल्याला काय विचारलं आहे, रिझल्ट विचारलेला आहे इथे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. डिस्क्रिप्शन तुम्हाला दिलेलं आहे. आता हे अजून या स्टाईलचे क्वेश्चन्स येतात बघा की तुम्हाला एखाद्या पर्सनॅलिटीबद्दल जेव्हा डिस्क्रिप्शन दिलेलं असतं तुम्हाला खाली त्या संदर्भात तो व्यक्ती कोण आहे, ओके, ते तुम्हाला इथे ओळखायचं असतं. आता याच्यामध्ये बघा अ मॅन वॉज सीन रोमिंग द फॉरेस्ट, ओके, अँड विलेजेस ऑफ द छोटा नागपूर इन झारखंड. पीपल सेड ही हॅड मिराकुलस पॉवर्स, ही कुड क्युअर ऑल डिजीज अँड मल्टिप्लाय ग्रेन. तर बिरसा जे आहे बघा, बिरसा हिमसेल्फ डिक्लेअर्ड दॅट गॉड हॅड अपॉइंटेड हिम टू सेव्ह हिज पीपल फ्रॉम ट्रबल. ओके, तर हे जे आहे बघा हे ओव्हरऑल बिरसा मुंडा यांच्या संदर्भात हे जे आहे हे वाक्य इथे केलेलं आहे बघा. ओके, आणि इतर जे पर्सनॅलिटीज आहेत बघा जसं की सिद्धू मुर्मू आहे जे ऑप्शन्समध्ये दिलेलं आहे, यांच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया. तर सिद्धू मुर्मूच्या संदर्भात काय की संथाल रिबेलियन यांनी हेड केलेलं आहे बघा. कधी? 1855मध्ये. ओके, संथाल रिबेलियन, आणि झारखंड आणि या रिजन्समध्ये ते आपल्याला बघायला मिळतं. कशाच्या विरोधात होतं तर जमीनदारी सिस्टीमच्या विरोधात. ओके, त्यानंतर आहे बघा वेन द रामपा रिबेलियन जे आहे हे आपल्याला अलुरी सीताराम, ओके, यांच्या संदर्भात हे आपल्याला बघायला मिळतं. यांनाच हिरो ऑफ द जंगलसुद्धा म्हणलं जातं बघा. ओके, आता जी रिसेंटली जी RRR फिल्म आली होती बघा ज्याच्यामध्ये रामचरण यांचं कॅरेक्टर होतं ते जवळपास याला सिमिलॅरिटीमध्ये बेस्ड होतं बघा. ओके, हे आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, कन्सिडर द फॉलोइंग. तर महात्मा गांधी वॉज ऑफ द व्ह्यू दॅट क्रिएटिव्ह लर्निंग कुड बी इनकरेज्ड ओनली विदिन अ नॅचरल एन्व्हायरमेंट वेअर लिव्हिंग इन हार्मोनी विथ नेचर चिल्ड्रन कुड कल्टिवेट देअर नॅचरल क्रिएटिव्हिटी. आणि रवींद्रनाथ टागोर वॉज ऑफ द व्ह्यू दॅट Western education focused on reading and writing rather than oral knowledge. He argued that education ought to develop a person's mind and soul. ओके, आता हे जे वाक्य आहेत बघा हे ॲक्च्युली इंटरचेंज केलेले आहे. किंवा आपण जे म्हणतो की रवींद्रनाथ टागोर यांचं इनिशिएटिव्ह काय होतं, शांतिनिकेतन. नेचरमध्ये राहून जे आहे तुम्ही अभ्यास करा, नॅचरल याच्यामध्ये जर फ्लोमध्ये नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर तो एकदम जो आहे त्याचा बेस जो आहे तो चांगला असतो. ओके, आणि महात्मा गांधी यांचे जे आर्ग्युमेंट्स होते हे कशाच्या संदर्भात होते तर एज्युकेशन जे आहे तर हे
वेस्टर्नमध्ये ओरलला जे आहे बघा, ओरलला जास्त महत्त्व दिलेलं आहे. जसं की एन्शियंट इंडियामध्ये नेहमी महात्मा गांधी हे रेफरन्स द्यायचे की एन्शियंट इंडियामध्ये ज्या पद्धतीने एज्युकेशन हे चालायचं तर हे ओरल फॉर्ममध्ये राहायचं. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा जो भर आहे हा ओरल एज्युकेशनला दिलेला आहे रॅदर दॅन वेस्टर्न एज्युकेशन विच फोकस्ड ऑन रीडिंग अँड रायटिंग. ओके, तर इथे जे आहे आपल्याला दोन्ही गोष्टी इंटरचेंज झालेल्या दिसतात, त्यामुळे नन ऑफ द स्टेटमेंट आर करेक्ट. ओके, म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, डी असं असणार आहे बघा. ओके, त्यानंतर द मुवमेंट इन द फेवर ऑफ विडो रिमॅरेज वॉज सपोर्टेड बाय विच ऑफ द फॉलोइंग. ओके, याचा आन्सर असणार आहे बघा ऑल ऑफ द अबो. ओके, स्वामी दयानंद सरस्वती यांचे जे आर्य समाज आहे यांनी सुद्धा कार्य केलेले आहेत. ईश्वरचंद्र विद्यासागर त्यासाठीच फेमस आहेत बघा की विडो रिमॅरेजसाठी त्यांनी कार्य भरपूर सारे केलेले आहेत. वीरसालिंगम पंतोलू यांनी सुद्धा या संदर्भात कार्य केलेलं आपल्याला दिसून येतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. पंडिता रमाबाई पब्लिश्ड अ बुक कॉल्ड स्त्री पुरुष तुलना, आणि सेकंड आहे पंडिता रमाबाई वॉज अ ग्रेट स्कॉलर ऑफ संस्कृत अँड अ वुमॅन एज्युकेटेड ॲट होम ॲट पुणा. ओके, तर पुण्याच्या होत्या हे खरं आहे. तर याचं आन्सर जे आहे बघा ओनली वन. फर्स्ट याच्यामुळे रॉंग आहे कारण की पंडिता रमाबाई यांनी लिहिलेलं नाही, तर कोणी लिहिलेलं आहे, ताराबाई शिंदे यांनी ते लिहिलेलं आहे बघा, ताराबाई शिंदे. काय वैशिष्ट्य आहे ताराबाई शिंदेचं ते बघूयात. तर 1850 ते 1910 असा त्यांचा कार्यकाळ आहे. तर ताराबाई शिंदे ज्या होत्या तर या फर्स्ट फेमिनिस्ट ॲक्टिव्हिस्ट होत्या बघा. ओके, शी वॉज वन ऑफ द अर्लिएस्ट फेमिनिस्ट ॲक्टिव्हिस्ट ऑफ आवर कंट्री. आणि पॅट्रियार्की आणि कास्ट हे कसं रिलेटेड आहे हे त्यांनी त्यांच्या स्त्री पुरुष तुलनेमध्ये दाखवून दिलं. ओके, पॅट्रियार्की आणि कास्ट यांचं काय रिलेशन आहे, याच्यामुळे कसं एक्सप्लॉयटेशन होतं विमेनचं, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी त्या दाखवून दिल्या. त्याचबरोबर इक्वॅलिटी कशी फॉर्म झाली पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे संदर्भ बघायला मिळतो. ओके, त्यासोबतच त्यांचं जे कोलॅबरेशन आहे हे आपल्याला महात्मा फुले किंवा सावित्री बाई फुले जे आहेत ते यांच्यासोबत सुद्धा आपल्याला ते बघायला मिळतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विथ रेफरन्स टू सोशल रिफॉर्म्स इन इंडिया कन्सिडर द फॉलोइंग. ट्रान्सलेशन ऑफ अन ओल्ड बुद्धिस्ट टेक्स्ट वॉज डन दॅट वॉज क्रिटिकल ऑफ कास्ट सिस्टीम. ओके, आता सोशल रिफॉर्म्समध्ये खूप एन्शियंट टेक्स्टचा पण संदर्भ घेतला जात होता बघा, की काही हिंदू टेक्स्ट असतील जसं आर्य समाज आहे बघा, किंवा गो बॅक टू वेदास हे जे स्लोगन आहे. ओके, त्याच पद्धतीने बुद्धिस्ट टेक्स्टचा जो वापर आहे हा राजाराम मोहन रॉय यांनी केला होता. कशासाठी, तर सोशल रिफॉर्म्स आणण्यासाठी. ओके, सोशल रिफॉर्म राजाराम मोहन रॉय. ओके, हे आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर ॲबोल्युशन ऑफ कास्ट बाय प्रार्थना समाज. तर ॲक्च्युली हे स्टेटमेंट चुकीचं आहे बघा, की ॲबोल्युशन ऑफ कास्ट जे आहे तर हे प्रार्थना समाजचा जो ॲक्च्युली हे होता जो वे होता. ओके, हे करण्याचा सोशल रिफॉर्म करण्याचा. ओके, तर हा कसा होता, हा थोडासा वेगळा होता. ओके, याच्यामध्ये जे आहे बघा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात की मेजरली सम मुवमेंट्स आर ॲडर टू द ट्रेडिशन ऑफ भक्ती दॅट बिलीव्ड इन द स्पिरिच्युअल इक्वॅलिटी ऑफ कास्ट है ना. स्पिरिच्युअल इक्वॅलिटी आणि भक्ती मुवमेंट म्हणजे हे प्रार्थना समाजाचं कार्य आहे बघा. दिस इज दॅट देअर वे. ओके, फॉर द इक्वॅलिटी ऑफ द कास्ट आणि स्पिरिच्युअल इक्वॅलिटी. त्याच्यामुळे ॲबोल्युशन ऑफ कास्ट असा ॲज सच प्रश्न येत नाही, कारण ॲबोल्युशन करणं म्हणजे टोटली कास्ट या कन्सेप्टलाच काढून टाकणे, आणि त्यांचा प्रार्थना समाजाचं ॲज सच रिलेशन येत नाही. प्रार्थना समाजाचं काय आर्ग्युमेंट होतं की स्पिरिच्युअल इक्वॅलिटी आहे कास्टमध्ये, म्हणजे दे रेकग्नाइज द कास्ट दॅट देअर आर कास्ट. ओके, या पद्धतीने. त्यानंतर द सतनामी मुवमेंट इन सेंट्रल इंडिया वर्कड अमंग चांडाला कल्टिवेटर्स फॉर रिफॉर्म्स असं ते स्टेटमेंट आहे बघा. तर याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की आपल्याला ह्याच गोष्टी बघायला मिळतात. मटुआ सेक्ट जे आहे बघा, हरिदास ठाकूर यांचं मटुआ सेक्ट हे इथे महत्त्वाचं आहे बघा, मटुआ सेक्ट. ओके, तर हे डिप्रेस्ड क्लास जे आहे बघा यांचा ग्रुप आहे. तर यांनी जे आहे बघा फार मोठं जे आहे कॉन्ट्रीब्युशन तिथे फ्रीडम स्ट्रगलच्या दरम्यान आपल्याला सोशल रिफॉर्मच्या संदर्भात बघायला मिळतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, मॉडरेट्स कॉन्ट्रीब्युटेड अगेन्स्ट अनजस्ट ब्रिटिश रूल विथ द मेथड्स लाईक. एकदम इझी क्वेश्चन आहे बघा, कोण होते मॉडरेट्स ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यासोबत प्रिलिम्ससाठी अजून त्यांचे मेथड्स काय काय होतात. ओके, ते आपल्याला माहिती पाहिजे. तर पब्लिशिंग न्यूजपेपर, येस. अवेअरनेस अबाउट इकॉनॉमिक रुईन, येस. स्पीचेस, येस. ऑल ऑफ द अबो, येस. याचा आन्सर काय आहे, डी, ऑल ऑफ द अबो. तर अर्ली नॅशनलिस्ट लीडर जे आहेत काँग्रेसमधले त्यांना काय म्हटलं जातं, मॉडरेट्स असं म्हटलं.
द पीपल हु आर नॉट एक्स्ट्रीमिस्ट आर कॉल्ड ॲज मॉडरेट्स. हे एक आहे त्याच्यामध्ये. दे ऑल्सो फॉलो द पॉलिसीज ऑफ कॉन्स्टिट्युशनलिझम अँड ग्रॅज्युअलिझम. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल वेने रिफॉर्म्स ब्रिटिश करतील, ही त्यांची आयडिओलॉजी आपल्याला मुख्यतः बघायला मिळते. त्यानंतर ग्रॅज्युअलिझम, सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या पेपर प्रोसेसमधून किंवा रिक्वेस्ट ॲप्लिकेशन यामधून होतील, असे त्यांची बिलीफ आपल्याला इथे बघायला मिळते. ओके. त्यानंतर प्रोटेस्ट करणे, पेटिशन करणे आणि प्रेयर करणे, हे 3 कीवर्ड्स तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर नावं जर बघायचं म्हटलं तर गोपालकृष्ण गोखले आहेत. त्यानंतर दादाभाई नौरोजी, ओके, लालमोहन घोष आहे. ओके, हे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विथ रेफरन्स टू द हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया कन्सिडर द फॉलोइंग. आता प्रशस्तीज का असतात, तर प्रशस्तीज आर दी थिंग्स विच आर टोल्ड अबाउट द किंग. म्हणजे राजाच्या संदर्भात ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या खऱ्या असतील किंवा नसतील, ओके, अशा ज्या गोष्टी सांगितल्या असतात एन्शियंट इंडियामध्ये, त्यांना काय म्हटलं जातं, प्रशस्तीज असं म्हटलं जातं. ओके, प्रशस्तीज. तर प्रशस्ती डेपिक्टेड द ॲग्रिकल्चर सिस्टीम, तर नाही, ॲग्रिकल्चर सिस्टीम नाही, राजाबद्दल ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे. ट्रायपार्टाईट स्ट्रगल वॉज कंडक्टेड फॉर काश्मीर रिजन. ओके, आपल्याला माहिती की कनौज हा जो रिजन आहे बघा, कनौज, ओके, कनौज रिजनसाठी या गोष्टी चालल्या होत्या. आणि त्यानंतर प्रतिहाराज जे आहे बघा, गुर्जरा प्रतिहाराज, हे याच्यामध्ये विनर म्हणून आले होते. तर प्रतिहारा एम्पायर, पाला एम्पायर आणि राष्ट्रकूट एम्पायर या तिघांमध्ये हा संघर्ष जो आहे आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर बघा, कल्हाना द ऑथर ऑफन क्रिटिसाइज द रूलर्स अँड देअर पॉलिसीज. आता कल्हाना 12th सेंचुरीमध्ये याच्यासाठीच फेमस आहे की प्रशस्ती जिथे पॉप्युलर होत्या, तर प्रशस्ती जरी चांगलं वाईट कसंही सांगत असतील, पण ॲज अ ऑथर राजांच्या ज्या चुका आहेत किंवा त्यांच्यावर जी टीका आहे ही प्रॉपरली सुद्धा झाली पाहिजे. तर हे जे काम आहे हे कोणी केलं, कल्हाना यांनी हे केलेलं आपल्याला दिसून येतं. तर 3 करेक्ट आहे, सेकंड जे आहे ते चुकीचं आहे आणि पहिलं सुद्धा हे चुकीचं आहे. 24चा आन्सर काय असणार बघा, ए आन्सर असणार आहे. त्यानंतर 25th नंबरवरती या, अ मायनर चिफली फॅमिली हेल्ड पॉवर इन द कावेरी डेल्टा, दे वर सबऑर्डिनेट टू द पालवा किंग्स ऑफ कांचीपुरम, विच वन ऑफ द फॉलोइंग रिफ्लेक्ट्स द अबोव मेन्शन्ड डिस्क्रिप्शन. आता छोट्या छोट्या टर्म्स असतात बघा, छोट्या छोट्या गोष्टी असतात NCERTमध्ये रेफर केल्या, त्या आपण बारकाईने जर वाचल्या, लक्षात ठेवल्या, तर बरेचसे असे क्वेश्चन जे आहे आपले टॅकल होऊ शकतात. तर मुट्टराय, ओके, मुट्टराय जे आहे तर हे आपल्याला इथे त्या संदर्भात बघायला आन्सर मिळतं. ओके. चोला टेम्पल्स ऑफन बिकेम सिग्निफिकंट. काय वैशिष्ट्य आहे, बेसिकली लॉजिकल क्वेश्चन आहे बघा, की सेटलमेंट्स वेअर फार विच प्रिझर्व टेम्पल्स. सेटलमेंट्स जर टेम्पलच्या दूर असतील तर टेम्पलवरती ग्रोथ होईल का, ऑब्विसली नाही, बरोबर. जर सेटलमेंट्स कशा स्थापन व्हायच्या त्या काळामध्ये बघा, टेम्पल सिटीज असा एक कन्सेप्ट होता बघा त्या काळामध्ये. टेम्पलच्या अवतीभोवती सिटीज ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात फॉर्म झालेला आपल्याला दिसून येतात. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, पहिलं स्टेटमेंट जे आहे चुकीचं आहे. दे वर नॉट फार बट दे वर नियर द टेम्पल्स. ओके. इट क्रिएटेड स्किल्ड वर्कर्स. आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे स्किल्स जे आहेत हे आपल्याला स्किल वर्क फोर्स ते बघायला मिळते. ओके. तर 26 जे आहे बघा आन्सर ते ए असणार आहे, ओनली 1. त्यानंतर अजून जर आपण चोला टेम्पल्स बद्दल माहिती जर बघायची म्हटली तर आपल्याला यांचं जे फीचर्स आहेत बघा, तर सर्क्युलर आणि स्क्वेअर शेप सँक्टम्स आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला विमानास जे आहेत बघा ते बघायला मिळतात. शिखर आणि कळस, ओके, हे गोपुरमवरती सुद्धा बघायला मिळतं. ग्रेट लिव्हिंग चोला टेम्पल्स असं म्हटलं जातं बघा यांना. त्यानंतर याच्यामध्ये मंडप, अर्धमंडप, महामंडप आणि नंदी मंडप हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं. त्यानंतर बघा, द टर्म मनसबदार रेफर्स टू विच ऑफ द फॉलोइंग. ओके, मनसबदार जी मेडिवल इंडियामध्ये आपल्याला मुघलांच्या काळामध्ये बघायला मिळते. तर मनसबदार म्हणजे काय, तर इट रेफर टू द ग्रेडिंग सिस्टीम यूज्ड बाय द मुघल्स टू फिक्स द रँक्स ओनली. तर फक्त रँकच नाही तर त्याबरोबर सॅलरी असेल, ओके, पोझिशन असेल, ओके, वेगवेगळ्या गोष्टी असतील, त्या सगळ्या फिक्स करण्यासाठी जे आहे मनसबदारी सिस्टीम ही वापरली जात होती. तर पोझिशन आणि रँक जे आहे, सेकंड स्टेटमेंट आणि फर्स्ट स्टेटमेंट ॲक्च्युली एकमेकांना कसं आहे, कॉम्प्लिमेंटरी नाही. हे पण तुम्ही चेक केलं पाहिजे MCQ सॉल्व्ह करताना की 2 स्टेटमेंट एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे का कॉम्प्लिमेंटरी नाही. ओके, याच्यावरून हे आन्सर आपल्याला इथं डिडक्ट होऊन जातं बघा. ओके, तर याचा जे आन्सर असणार आहे तर ते असणार आहे B, 27चं B. त्यानंतर नेक्स्ट आहे, द मनसबदार वॉज अ मिलिटरी युनिट. ओके, मुघलच्या संदर्भात आहे बघा, अकबर यांच्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. ओके,
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, बरहोट्स वेअर मेनली असोसिएटेड विथ विच ऑफ द फॉलोइंग? इरिगेशन सिस्टीम इन विजयनगर एम्पायर, ट्रेड सेंटर्स ऑन एशियन रूट, पोर्ट सिटीज ऑफ पालास, डिव्हिजन्स ऑफ गोंड किंगडम्स. ओके, गोंड किंगडम्सच्या संदर्भात आहे बघा. ठीक आहे, जेवढे पण ट्रायबल रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन आहे, चॅप्टर्स आहे NCERT मध्ये, ते चांगलं करून ठेवा. त्याच्यावरती क्वेश्चन्स येण्याची शक्यता कशी असते, जास्त असते. तर गोंड किंगडम्सला जर आपण बघितलं तर त्यांचे वेगवेगळे क्लॅन्स जे आहेत ते आपल्या डिसेंट्रलाइज्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पद्धत त्यांच्यामध्ये बघायला मिळते. कशी बघायला मिळते? डिसेंट्रलाइज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेथड्स. ओके, आता UPSC मध्ये काय होतं की एक्झॅक्टली तुम्हाला टर्मिनॉलॉजीज पण नाही येणार बघा, की अशा टर्मिनॉलॉजीज जर आल्या की बरहोट्स किंवा अशा पण नाही येणार. जर अशा पण येऊ शकता की गोंड किंगडम्स वेअर मेजरली डिसेंट्रलाइज्ड पॉलिटी सिस्टीम, असं सुद्धा तुम्हाला स्टेटमेंट येऊ शकतं. तर या गोष्टी तुम्हाला इन्स्टंटली लॉजिकली क्लिक झाल्या पाहिजे. ओके, तर 84 म्हणजे 84 गावं, बरहोट्स म्हणजे 12 गावं. ओके, आणि गड्स म्हणजे जे मेजर आहे बघा. ओके, जे सर्वात वरती. ओके, ते आपल्याला गड्स म्हणून बघायला मिळतात. त्यानंतर बघा, अहोम सोसायटीच्या संदर्भात आहे. एक खेललाच काय म्हटलं जातं? क्लॅन ऑफन कंट्रोल द सेव्हरल विलेजेस. द पीझंट वॉज गिवन लँड बाय हिज विलेज कम्युनिटी. द किंग कुड नॉट टेक द लँड अवे विदाउट अ कम्युनिटीज कन्सेंट. या तिन्ही स्टेटमेंटचं वैशिष्ट्य असं बघा की हे एकमेकांना कसे आहेत? कॉम्प्लिमेंटरी आहेत बघा, कॉम्प्लिमेंटरी आणि फुलफिल्ड आहेत बघा. तुम्हाला याच्या संदर्भात काही जरी माहीत नसलं तरी तुम्ही हे स्टेटमेंट इंडिपेंडेंटली ॲनालाइज करून तुम्ही बघू शकता, एकमेकांना रिलेट करून, की हे एकमेकांना काय करता? व्हॅलिड करता. ओके, जसं की बघा तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे की कम्युनिटी महत्त्वाची आहे. ओके, आणि पीझंट जे आहे त्याला लँड जी आहे विलेज कम्युनिटी देत होती. आणि वरती काय दिलेलं आहे की सेव्हरल विलेज. ओके, हे जे आहे हे क्लॅन कंट्रोल करायचे. मग क्लॅनचाच अर्थ काय होतो? एक कम्युनिटी. ओके, याच्यामध्ये जे आहे बघा 29चा आन्सर असणार आहे ओनली 3, म्हणजे तिन्ही स्टेटमेंट्स जे आहेत हे करेक्ट आहे बघा. ओके, त्यानंतर बघा भक्ती मुवमेंटच्या संदर्भात, नायनार्स वेअर द सेंट्स डिवोटेड टू शिवा अँड कंपोज एक्सक्विजिट पोएम्स इन द प्रेज ऑफ डेइटीज. ओके, तर हे जे आहे बघा 30चं जे स्टेटमेंट आहे आपलं, तर हे करेक्ट आहे. आणि आल्वार्स वेअर द सेंट्स डिवोटेड टू विष्णू विच फेवर्ड अपॉन द आयडियल्स ऑफ लव अँड हिरोइझम. ओके, हे सुद्धा करेक्ट आहे. त्यानंतर शंकरा वॉज द ॲडव्होकेट ऑफ फिलॉसॉफी ऑफ अद्वैत. ओके, अद्वैत जी फिलॉसॉफी, ज्याला आपण काय म्हणतो? नॉन ड्युॲलिझम असं म्हणतो. याचा अर्थ असा होतो की ब्रह्मा आणि जे आत्मा आहे, सोल अँड ब्रह्मा, हे एकच आहेत. ओके, हे जरी वेगवेगळे जाणवत असतील की ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, बट दे आर अल्टिमेटली द पार्ट ऑफ द सेम थिंग. ओके, असं या फिलॉसॉफीचं आर्ग्युमेंट आहे. 30चा आन्सर काय असणार आहे? C आहे बघा. आता नयनार्स आणि आल्वार्समध्ये NCERT मध्ये जे आहे महत्त्वाची इन्फॉर्मेशनसुद्धा दिलेली आहे. तर 63 नयनार्स आपल्याला बघायला मिळतात जे वेगवेगळ्या कास्ट बॅकग्राऊंड्समध्ये आहेत बघा. ओके, सच एज पॉटर्स, अनटचेबल्स, वर्कर्स, पीजंट्स, हंटर्स, सोल्जर्स, ब्राह्मण्स. ओके, द बेस्ट नोन अमंग दे वेर अपार, संबंधार, सुंदरार, मनिका सागर. ओके, हे एक आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यांचे जे सॉंग्स आहेत ते सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतात, तेवारम आणि तिरुवाचकम. ओके, अलवारच्या संदर्भात जे आहे आपल्याला 12 अलवार्स मेजरली बघायला मिळतात. त्यापैकी आपल्याला जे पेरी अलवार आहे आणि त्यांच्या ज्या डॉटर आहेत अंदाल, हे आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर तोंडारिडी पोड्डी अलवार आणि नमलवार हे सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतं. ओके, यांचे जे सॉंग्स आहेत हे आपल्याला दिव्य प्रबंधम याच्यामध्ये आपल्याला हे कंपाईल झालेले दिसून येतात. तर याच्यावरती डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो बघा, तुम्हाला एक्सपेक्टेड आहे. ओके, या गोष्टी ज्या आहेत या व्यवस्थित प्रिपेअर करून तुम्ही ठेवा. ओके, त्यानंतर आहे विथ रेफरन्स टू नाथपंथीज कन्सिडर द फॉलोइंग. नाथपंथीज जे आहे बघा, तर हे सोशल रिफॉर्म जे आहे तर हे वेगळ्या पद्धतीने यांनी जे आहे करायचा प्रयत्न केला होता. तर दे क्रिटिसाइज द एक्झिस्टिंग सोशल ऑर्डर, तर हे करेक्ट आहे बघा. ते ॲडव्होकेटेड इंटेन्स ट्रेनिंग ऑफ द माइंड अँड बॉडी थ्रू प्रॅक्टिसेस. दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत तर हे करेक्ट आहे. त्याचा आन्सर काय असणार आहे बघा? C आहे बघा. 31चं काय आहे? C आहे. ओके, नाथपंथीबद्दल जर माहिती घ्यायची म्हटली अजून तर मेजरली यांचं जे आहे बघा, यांचा जो वे आहे तर हा सॅल्वेशनचा जो आहे हा आहे.
आणि सॅल्वेशनमध्ये काय आहे की योगासन, ब्रीदिंग ॲक्टिव्हिटीज, ओके, बॉडी आणि माइंडला जे आहे ट्रेन करणे, ओके, हे आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं. त्यानंतर बघा 32 नंबर आहे, विथ रेफरन्स टू सुफी मुवमेंट कन्सिडर द फॉलोइंग. लार्ज नंबर ऑफ सुफीज फ्रॉम ईस्ट एशिया सेटल इन इंडिया. तर इथे चुकीचं आहे बघा. मेजरली जे आहे आपल्याला हे वेस्ट, ओके, वेस्ट एशिया जे आहे बघा किंवा सेंट्रल एशिया, सॉरी मिडल ईस्ट एशिया, ओके, इथून ते आपल्याला बघायला मिळतं. ओके, त्यानंतर सुफी सेंटर्स वेअर डेव्हलप्ड ऑल ओव्हर द नॉर्थ सबकॉन्टिनेंट ओनली. आता बघा परत एकदा एक्स्ट्रीम वर्ड आलेला आहे इथे, तर हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. चिश्ती सिलसिला वॉज अमंग द मोस्ट इन्फ्लुएन्शियल ऑर्डर्स. तर 32 नंबरचं जे आहे बघा हे एक स्टेटमेंट करेक्ट आहे. याचा आन्सर काय असणार आहे, ओनली 1. ओके, तर कंखा वगैरे पण बघा बऱ्याच वेळेस NCERTमध्ये दिलेलं असतं बघा सुफीच्या संदर्भात. तर ते आपण बघूयात काय आहे की कणखा म्हणजे काय, तर हॉस्पाईस. म्हणजे इथे जे आहे मेन सुफी ॲक्टिव्हिटीज कुठे चालायच्या, कणखामध्ये. ओके, त्यानंतर कणखामध्ये लर्निंग ही सुद्धा केली जात होती, शिक्षण जे आहे ते सुद्धा घेतलं जात होतं, लाईक द मदरसाज. ओके, त्याच्यानंतर समा, ओके, समा बांधणे, ओके, एक टाईपचं म्युझिकल जे आपण म्हणूयात की म्युझिकल एक टाईपचं जे आहे प्रोग्राम तिथे असणे, त्याला काय म्हणूयात आपण समा. ओके, आणि ह्या समामधून जे आहे बघा आपल्याला जे कव्वाली ही जी कन्सेप्ट आहे याचं ओरिजिन आपल्याला झालेलं दिसून येतं. ओके, त्यानंतर आहे बघा सखीज आर रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग सेंट. तर सखीज जे आहे मेजरली सेंट कबीर यांच्याशी ते रिलेटेड आहे. तर बीजक वगैरे जे आहे बघा, बीजक किंवा पद्स है ना, तर हे जे आहेत हे संत कबीरसोबत ते रिलेटेड आहे. तर संत कबीर यांची मेजर फिलॉसॉफी काय की निर्गुण. ओके, निर्गुण जे आयडियल्स आहेत, आयडियल्समध्ये पण आपल्याला जे आहे परमेश्वर तर ते मिळणार नाही. ओके, त्यांचा कोणताच गुण नाही आहे जो आपण हे करू शकतो नाही का, की ज्याला आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. म्हणजे आयडियलमध्ये त्यांना बघू नाही शकत, ते सर्वकडेच आहे नाही का. नॉन आयडियल वर्शिप आपल्याला इथं बघायला मिळते. निर्गुण जी फिलॉसॉफी ती आपल्याला इथे बघायला मिळते. ओके, त्यानंतर गुरु नानक्स आयडिया ऑफ लिबरेशन इज रिफ्लेक्टेड इन विच ऑफ द फॉलोइंग. तर बघा आता बऱ्याच वेळेस कन्फ्यूज करण्यासाठी आपल्याला असे ऑप्शन्स दिले जातात की वर्शिप अँड डिवोशन आहे ना. तर आपल्याला सुरुवातीचं वाटू शकतं की येस वर्शिप अँड डिवोशन विल बी द करेक्ट आन्सर. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा सोशल कमिटमेंट. ओके, आता मेजरली हे जी सिस्टीम होती बघा इथे, तर हे ॲक्टिव्ह, ओके, ॲक्टिवनेस म्हणजे सोशल बॉन्डिंग, सोशल स्ट्रॅटर्जी, फ्रॅटर्निटी, ओके, डिफेन्स नाही का. तर ह्या फेजमध्ये जे आहे बघा याचं आणि स्पिरिच्युअलिटीचं लिंक झालेलं आपल्याला यांच्या फिलॉसॉफीमध्ये दिसून येतं. त्यामुळे त्याचा आन्सर काय असणार आहे, सोशल कमिटमेंट. त्यानंतर आहे बघा मिनिचर पेंटिंग्स इन द हिमालया फुट हिल्स अराउंड द मॉडर्न डे स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश इन द लेट 17th century हॅड अ बोल्ड अँड इंटेन्स स्टाईल ऑफ मिनिचर पेंटिंग वॉज नोन ॲज. आता इथे बऱ्याच वेळेस आपला कांगरासुद्धा वाटू शकतो, पण याचा आन्सर काय आहे, बाशोली पेंटिंग आहे बघा. काय आहे, बाशोली पेंटिंग. आता फरक एवढाच आहे की जे बाशोली पेंटिंग आहे तर ही आपल्याला 17th सेंचुरीमध्ये बघायला मिळते आणि जी कांगरा आहे तर ही आपल्याला 18th सेंचुरीमध्ये जी आहे ही मेजरली डेव्हलप झालेली दिसून येते. आता बाशोली आणि कुलू स्टाईल ह्या एकत्रित आलेल्या दिसतात. त्यानंतर गुलेर आणि कांगरा स्टाईल ह्या एकत्रित आपल्याला दिसून येतात. ओके, त्याच्यानंतर फरक जर आपण याच्यामध्ये बघितला तर बाशोलीमध्ये आपल्याला जे आहे बघा ॲबस्ट्रॅक्ट आणि बोल्ड लाईन्स आणि कन्झर्वेटिव्ह कलर्स हे बघायला मिळतात. ही इमेज तुम्ही बघू शकता बघा, जे आहे कन्झर्वेटिव्ह कलर्स आहेत तिथे आणि त्याचबरोबर लाईन्स कशा आहेत, बोल्ड आहे बघा. ओके, एकदम डिटेल लाईन्स आपल्याला आउटलाईन्स इथे दिसून येतील. ओके, त्यानंतर बघा जी कांगरा स्टाईल आहे, कांगरा स्टाईलच्या पेंटिंग्समध्ये जे आहे तुम्हाला कूलर कलर्स आणि रिफाइंडमेंट बघायला मिळतो आणि जो बॉर्डरचा जो थिकनेस आहे पेंटिंगचा तो कसा आहे, तो सुद्धा कमी आहे बघा इथे. ओके, ह्या पेंटिंगमध्ये. त्यानंतर आहे विथ रेफरन्स टू द मुघल एम्पायर फेसिंग अ व्हरायटी ऑफ क्रायसिस कन्सिडर द फॉलोइंग रिझन्स रिस्पॉन्सिबल फॉर द क्रायसिस. आता मुघल एम्पायरमध्ये क्रायसिस का झाले असा तो क्वेश्चन आहे. तर इफिशियंट एम्पेरियल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये झाले का, तर नाही बघा. लॉजिकल आहे, इफिशियंट जर ॲडमिनिस्ट्रेशन असतं तर क्रायसिस झालेच नसते. ओके, त्याच्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. पीझंट अँड जमीनदारी रिबेलियन्स. ओके, हे स्टेटमेंट करेक्ट आहे का, तर येस दिस स्टेटमेंट इज करेक्ट. ओके, त्याच्यानंतर नोबल्स लुझिंग देअर कंट्रोल अँड पॉवर. तर या उलट झालेलं आहे की जेव्हा नोबल्स आणि जे छोटे छोटे जे जनरल्स वगैरे होते तर यांनी जेव्हा पॉवर ॲक्युमुलेट केली
मुघलच्या विकनेसचा फायदा घेऊन. ओके, तेव्हा आपल्याला वेगवेगळे निजामशाही वगैरे नाही का ह्या ओरिजिन झालेल्या दिसून येतात. ओके, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. ओनली वन स्टेटमेंट इज करेक्ट. त्यानंतर आहे बघा, द जट्स वेअर प्रॉस्परस ॲग्रिकल्चरिस्ट अँड दे वर मेनली सेटल इन द टाउन्स ऑफ. आता तक्षशिला अवध मेरठ असू शकतं का? नाही. लोकेशन आपल्याला बेसिकली माहीत पाहिजे की कोणतं अफगाणिस्तानमध्ये किंवा प्रेझेंट डेमध्ये कुठे आहे नाही का. तर जाट्स जेव्हा आपण म्हणतो तर हे पंजाब हरियाणा एरिया जो आहे किंवा सिंध एरिया तो आहे. मग कोणता आहे तिथे? बल्लभगड आहे, पानिपत आहे. ओके, ह्या गोष्टीचं रिलेशन आपल्याला ते बघायला मिळतं. त्यानंतर बघा, द सिव्हिल कोड ऑफ 1804 युजली नोन ॲज नेपोलियन कोड ऑफ नेपोलियन एम्फसाइज मेनली ऑन विच ऑफ द फॉलोइंग. आता नेपोलियननं जो काही कोड आणला होता त्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, तर त्याचं इन्स्पिरेशन आपल्याला वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये फ्युचरमध्ये बघायला सुद्धा मिळतं. म्हणजे बऱ्याचशा कॉन्स्टिट्युशनलचा बेस जो आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा बेस जो आहे, हा नेपोलियनच्या कोडमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे ते तेवढं रेव्होल्युशनरी जे आहे त्या काळामध्ये बघितल्या जात होतं बघा. ओके, आता ह्या नेपोलियनिक कोडचं काय वैशिष्ट्य आहे बघा, की इट एलिमिनेटेड प्रिव्हिलेजेस. त्यांनी काय केलं? प्रिव्हिलेजेस जे होते. ओके, आता फ्रेंचमध्ये काय होतं फ्रान्समध्ये त्या काळात, की मेजरली सोसायटी जी होती तर ती वेगवेगळ्या क्लासेसवरती डिवाईड होती बघा. इकॉनॉमिक स्तरावरती, ओके, आर्थिक स्तरावरती ती डिवाईड होती. जे खूपच श्रीमंत होते त्यांना ॲरिस्टोक्रॅट असं म्हटलं जायचं. जे मध्यमवर्गीय होते त्यांना बर्गोईज असं म्हटलं जायचं. जे एकदम लो लेवलला होते तर त्यांना आर्टिसन्स, पिझन्स त्या कॅटेगरीमध्ये यायचे बघा. मग आता याच्यामुळे काय होतं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सी तेवढी फारशी व्हायची नाही आणि त्याच्यामुळे फ्रेंच रेव्होल्युशन जे आहे ते पण आपल्याला बघायला मिळतं. तर याच्यामध्ये मेजर काय आहे तर हेच आहे की प्रिव्हिलेजेस जे आहेत बघा हे सगळे एलिमिनेट झाले आणि इक्वॅलिटी स्थापन करण्याचा प्रयत्न जो आहे हा करण्यात आला. ओके, आणि त्याच्यामुळे जे आहे बघा राईट टू प्रॉपर्टीसुद्धा ही सिक्युअर करण्यात आली. याचं जे आन्सर आहे बघा हे असणार आहे B2 ओनली. ओके, त्यानंतर बघा 39 नंबर आहे. द आयडिया ऑफ नॅशनलिझम इन द 20th सेंचुरी कॅन बी रिफ्लेक्टेड इन द कंटेक्स्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. ओके, नॅशनलिझम म्हणजे काय तर बघा, मेजरली जेव्हा कॉलोनियल स्टेट हे 20th सेंचुरीमध्ये होते, 20th सेंचुरीमध्ये काय झालं की जो इम्पॅरियलिझम आणि नेशन स्टेटचा जो पूर्वीचा कॉन्सेप्ट होता की टेरिटरी आपल्याला युनिफाय करायचं आहे, तर हा कन्सेप्ट जो आहे हा ओव्हरकम करण्यात आला आणि नवीन कन्सेप्ट फॉर्म करण्यात आला की वेगवेगळे जे ॲस्पेक्ट्स आहेत, वेगवेगळे जे सोसायटीज आहेत, कम्युनिटीज आहेत, या जर एकत्र आल्या तर याच्यामुळे काय होऊ शकतं की एक चांगलं नेशन स्टेट मॉडर्न डेमोक्रेसीवरती हे फॉर्म होऊ शकतं, एका चांगल्या कॉन्स्टिट्यूशनवरती हे फॉर्म होऊ शकतं. तर ही त्याच्या मागं संकल्पना आपल्याला इथे बघायला मिळते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विथ रेफरन्स टू द नॉन कॉपरेशन मुवमेंट कन्सिडर द फॉलोइंग. मर्चंट्स अँड ट्रेडर्स वर रिफ्यूज टू ट्रेड इन फॉरेन गुड्स. ऑब्व्हियसली हे करेक्ट आहे बघा. त्यानंतर द काउन्सिल इलेक्शन्स वर बॉयकॉटेड इन मोस्ट प्रोव्हिन्सेस लाईक मद्रास अँड अदर्स. आता मद्रासमध्ये आपल्याला माहिती की जस्टिस पार्टी जी होती तर ती कार्यरत होती आणि त्यांनी जे आहे याला जे सपोर्ट आहे, ओके, काउन्सिल इलेक्शन हे करायला बॉयकॉट करायला, तर हा रिजेक्ट त्यांनी केला होता. दॅट्स वाय दिस स्टेटमेंट इज रॉंग. मुवमेंट स्टार्टेड विथ द मिडल क्लास पार्टिसिपेशन. तर मिडल क्लास ॲक्टिव्हिजम आणि त्याचबरोबर विमेनचं पार्टिसिपेशन हे महत्त्वाचं जे घटक आहे हे आपल्याला नॉन कॉपरेशन मुवमेंटमध्ये बघायला मिळतं. मग हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर करेक्ट तर ओनली 2 स्टेटमेंट्स आर करेक्ट. ओके, त्यानंतर बघा, आयडियाज ऑफ नॅशनलिझम इन द 20th सेंचुरी इन इंडिया also developed through a movement to revive Indian folklore. Okay, folklore of southern India was mainly written by नटेशा शास्त्री जे आहेत ते याच्यासाठी फेमस आहे बघा. 19th सेंचुरीमध्ये त्याचं कार्यरत आपल्याला बघायला मिळतं. ओके, आणि 20th सेंचुरीमध्ये जे आहे बघा सुरुवातीला त्याचं कार्य बघायला मिळतं. मेजर काय की हे जे फोकलोर आहे, ओके, स्वतंत्र चळवळीमधले, तर याच्यामध्ये आपल्याला नॅशनलिझम हे लोकांच्या मनामध्ये कसं उतरवता येईल, ओके, याचा प्रयत्न जो आहे आपल्याला हा इथे झालेला दिसून येतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, ड्युरिंग द क्विट इंडिया मुवमेंट अ ट्राय कलर फ्लॅग रेड ग्रीन अँड येलो वॉज डिझाईन. आता बघा रिसेंटली फ्लॅगवरचे क्वेश्चन्स वाढलेले आहेत बघा, कोणी डिझाईन केला, फ्लॅग कोडवरती क्वेश्चन आलेला आहे. ओके, तर फ्लॅगचं जे आहे बघा एकदम व्यवस्थित करून ठेवा, ओरिजिन, त्याची हिस्ट्री. ओके, वेगवेगळ्या चळवळीमध्ये वेगवेगळे फ्लॅग्स होते बघा. ओके, त्या संदर्भात आहे बघा. तर रेड ग्रीन आणि येलो वॉज डिझाईन. आता क्विट इंडियाला डिझाईन होईल का तर नाही, तर कुठे झाला होता तर स्वदेशी चळवळीमध्ये. ओके, जी स्वदेशी चळवळ होती ती डिझाईन झाला होता. तर पहिलं स्टेटमेंट कसं आहे, रॉंग आहे. सेकंड स्टेटमेंट काय आहे की गांधीजी हॅड डिझाईन द स्वराज फ्लॅग, इट वॉज अगेन अ ट्राय कलर रेड ग्रीन अँड येलो.
ओके, तर रेड ग्रीन अँड येलो होता का तो? तर नो, इट वॉज नॉट रेड ग्रीन अँड येलो, इट वॉज रेड ग्रीन अँड व्हाईट. ओके, कसा होता तो? रेड ग्रीन अँड व्हाईट. आणि त्याच्यामध्ये जे आहे मग स्पिनिंग व्हीलमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर सेकंड स्टेटमेंट इज ऑल्सो रॉंग. तर इथे जे आहे बघा आन्सर असणार आहे डी, नन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, काही कंडिशन दिलेली आहे तुम्हाला की सिच्युएशन सांगितलेली की द ज्यूट प्रोड्युसर्स ऑफ बेंगॉल ते ग्रीव रॉ ज्यूट that was processed in factories for export in the form of gunny bags, but as gunny exports collapsed, the price of raw jute crashed more than 60%. Peasants who borrowed in the hope of better times or to increase output in the hope of higher incomes faced ever lower prices and fell deeper and deeper into the debt. है ना, म्हणजे बंगालमध्ये कशा पद्धतीने हे जे आहे इकॉनॉमिकल कोलॅप्स आपल्याला दिसून येतं. तर अबो कंडिशन रिफ्लेक्ट्स द इफेक्ट्स ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. कोणत्या घटनेमुळे ह्या गोष्टी घडण्यात आल्या? तर मेजरली बघा ग्रेट डिप्रेशन. ओके, जे पहिल्या महायुद्धानंतर आपल्याला झालेलं दिसून येतं. ओके, तर हे आपल्याला याचे परिणाम दिसून येतात. तर काय कारण होते याची की वेल्थचं आहे आणि अनइक्वल डिस्ट्रीब्युशन आहे, हाय टॅरिफ्स आणि वॉर डेप्स. पहिल्या महायुद्धानंतर भरपूर सारा खर्च झाला होता, त्याचे ते परिणाम होते. ओव्हर प्रोडक्शन इन इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर. ओव्हर प्रोडक्शनमुळे काय स्टॅगफ्लेशन आपल्याला झालेलं दिसून येतं. त्यानंतर बघा 1928चे प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स आहेत, फार्म क्रायसिस आहेत, फेडरल रिझर्व्ह मॉनिटरी पॉलिसी, टाईट पॉलिसी यूएसमध्ये आपल्याला बघायला मिळते, स्टॉक मार्केट जे आहे ते टोटली क्रॅश झालेलं आपल्याला दिसून येतं. ओके, त्यानंतर बघा द एज ऑफ इंडस्ट्रियलायझेशन इज कॅरेक्टराइज बाय विच ऑफ द फॉलोइंग. इंडस्ट्रियलायझेशनमुळे मेजरली काय काय बदल झाले? ओके, असा तो प्रश्न आहे. पहिला आहे बघा फॅक्टरी एज, चेंज इन लेबर पॅटर्न्स, चेंज इन ग्लोबल ट्रेड. चौथा आहे डेव्हलपमेंट ऑफ न्यू टेक्नॉलॉजीज. तर ऑल ऑफ द अबो आर करेक्ट. ओके, एकदम इझी क्वेश्चन आहे. ओके, बाकी जर आपण बघायचं म्हटलं याच्यामध्ये तर भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत हे आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर कॉन्सॉलिडेशन ऑफ ईस्ट इंडिया कंपनी पॉवर आफ्टर 1760s लेड टू विच ऑफ द फॉलोइंग. ओके, 1760 नंतर कॉन्सॉलिडेशन जेव्हा झालं ईस्ट इंडिया कंपनीचं, ओके, त्यांनी जेव्हा पॉवर कॉन्सॉलिडेट केली त्याचे परिणाम काय झाले? तर बघा मेजरली काय झालं की दे असर्टेड अ मोनोपॉली ऑफ राईट टू ट्रेड. म्हणजे जे व्यापार करण्याचा जो हक्क आहे, ओके, तर याच्यावरती त्यांची मोनोपॉली इस्टॅब्लिश आपल्याला झालेली दिसून येते. ओके, तर टेक्स्टाईलचं डिक्लाईन झालं का? नाही, तर इन्क्रीज झालं. त्याच्यानंतर ट्रेडर्स आणि ब्रोकर्स ग्रो झाले का? नाही, तर ते सुद्धा डिक्लाईन झाले. विवर्स वेअर डिनाईड लोन्स, त्यांना उलट लोन वगैरे जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलं आणि लोन प्रोव्हाइड केल्यामुळे काय झालं की अजून ते त्या विशियस सायकलमध्ये जे आहे डेप्टच्या, तर हे तिथे अजून ते जे आहे ते यूज टू तिकडे झाले बघा. ओके, त्यांच्यामध्ये त्यांना फोर्स करण्यात आलं. ओके, त्यानंतर आहे विथ रेफरन्स टू द इमर्जन्स ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स विच आर करेक्ट. ओके, तर पहिलं आहे प्रिंटिंग पॉप्युलराइज द आयडियाज ऑफ द एनलाइटमेंट थिंकर्स. नेक्स्ट आहे प्रिंटिंग क्रिएटेड अ न्यू कल्चर ऑफ डायलॉग अँड डिबेट्स. ओके, तर दोन्ही स्टेटमेंट जे आहे करेक्ट आहे बघा, एकदम बेसिक्स आहे प्रिंटिंगचं. ठीक आहे, तर बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट. आता याच्यामध्ये बघा मुवेबल टाईप ऑफ पेपर वॉज इन्व्हेंटेड इन चायना. चायनामध्ये आपल्याला फर्स्ट इन्व्हेन्शन जे आहे ते बघायला मिळतं. आणि मेकॅनिझेशन जे आहे तर ते युरोपमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर गटेनबर्ग बायबल जे आहे बघा ते या संदर्भात महत्त्वाचं आहे बघा, गटेनबर्ग बायबल. ओके, इथे महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. सुदर्शन चक्र रोट अँड पब्लिश छोटे और बडे का सवाल टू शो द लिंक्स बिटवीन कास्ट अँड क्लास एक्सप्लॉयटेशन. काशीबाबा बिटवीन 1935 and 1955 पब्लिश्ड अ कलेक्शन कॉल्ड सच्ची कथा आहे. ओके, तर याचा आन्सर जे आहे बघा डी नन आहे, कारण की अल्टरनेट चेंज आहे बघा या स्टेटमेंटमध्ये. काशीबाबा जे आहे यांनी लिहिलेलं आहे छोटी और बडी का सवाल, आणि सुदर्शन चक्र जे आहे यांनी 1935 आणि 55 काय केलेलं आहे तर सच्ची कविता आहे हे लिहिलेलं आहे. आता हे मेजरली कशाच्या संदर्भात टॉपिक्स आहेत बरं? तर हे जे आहेत बघा फ्रीडम स्ट्रगलमध्ये जो काही वर्किंग क्लास होता, जे वर्कर्स होते बघा, जे फॅक्टरीमध्ये काम करायचे, तर यांच्या जे काही यांच्यावरती जे काही एक्सप्लॉयटेशन व्हायचे, यांचे जे काही वेजेसचे प्रॉब्लेम व्हायचे नाही का, त्या काळामध्ये त्या जे काही ज्यांचे जे ओपिनियन्स आहेत तर ते त्यांनी याच्या माध्यमातून एक्सप्रेस त्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट आहे इन 1878 द व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट वॉज पास्ड मॉडल ऑन द आयरिश प्रेस लॉज. इट प्रोव्हाइडेड द गव्हर्नमेंट विथ विच ऑफ द फॉलोइंग. ओके, 1878चा लॉ आपल्याला माहिती आहे कोणाच्या काळामध्ये पास झाला होता तर
लॉर्ड लिटन यांच्या काळामध्ये पास झाला होता. यालाच गॅगिंग ॲक्ट सुद्धा म्हटलं जातं. गॅगिंग कशामुळे? कारण की इंडियन जे व्हर्नॅक्युलर प्रेस आहे, ओके, इंडियन प्रेस याचा जो आहे तो गळा दाबण्यात इथे आला होता. ओके, जे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जे आहे ते इथे कर्टेल करण्यात आलं होतं. ओके, तर स्टेटमेंट जे आहे बघा की एक्सटेन्सिव्ह राईट्स टू सेन्सर रिपोर्ट्स अँड एडिटोरियल्स, हे खरं आहे बघा इथे. ओके, त्यानंतर टू कीप रेग्युलर ट्रॅक ऑफ द व्हर्नॅक्युलर न्यूजपेपर्स. तर शब्द बघा इथे काय, व्हर्नॅक्युलर म्हणजे टार्गेट कशाला केलेलं आहे, व्हर्नॅक्युलर न्यूजपेपरला. तर हे सुद्धा करेक्ट आहे. तर याचा आन्सर काय असणार बघा, सी, बोथ ए अँड बी आर करेक्ट. 48चं काय आहे, सी, बोथ ए अँड बी. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, द आर्टिकल्स अबाउट क्विट इंडिया मुवमेंट वेअर सिक्रेटली रिटन इन अ पब्लिश्ड न्यूजपेपर बाय. तर यशोधरा अम्मा ज्या आहेत बघा, या याच्यासाठी महत्त्वपूर्णच आहेत बघा. तर ए त्याचा आन्सर असणार आहे. ओके, त्यानंतर बघा फायनल क्वेश्चन आहे, विथ रेफरन्स टू अजंटा पेंटिंग्स कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. पेंटिंग्स ॲट अजंटा डिपिक्ट स्टोरीज फ्रॉम जटाकास. ओके, जातक कथाच्या स्टोरीज आहेत बघा त्याच्यामध्ये. पेंटिंग्स ॲट अजंटा शोज द 3 डायमेन्शनल क्वालिटी विथ नॅचरलिस्टिक ओव्हरव्ह्यू. तुम्ही बघू शकता याचा आन्सर आहे बघा बोथ 1 and 2. तर आता याच्यामध्ये 3D जो फील आहे बघा तो तुम्हाला इथे बघता येईल. शॅडोज वगैरे व्यवस्थित दिलेला आहे आणि मागचे आणि जे समोरचे लोक आहे यांच्यामध्ये तुम्हाला डिफरन्शिएट करता येतं. याचा अर्थ काय, हे 3D वेनं जे आहे हे डिपिक्ट केलेलं आहे बघा. ओके, तर जातक कथाच्या संदर्भात आहे जे की आपण सुरुवातीला घेतलं होतं. ओके, तर अशा पद्धतीने ही जी टेस्ट सिरीज आहे बघा ही तुम्ही जॉईन करू शकता. आणि त्याचबरोबर ही जी PDF आहे एक्सप्लेनेशनची, तर ही सुद्धा तुम्हाला स्पॉटलाईटच्या ॲपवरती जी आहे ती अवेलेबल करण्यात येईल. ओके, ती त्याचा पण ॲक्सेस जे आहे तुम्हाला तिथे मिळेल. ओके, तर फॉर मोर क्वेरीज प्लीज कॉन्टॅक्ट टीम स्पॉटलाईट. थँक्यू.